लडाख प्रवास अजून सुरू आहे. 11,000 पुस्तकं आतापर्यंत झाली. एकही पुरस्कार मिळालेला नाही आहे. लेफ्टनंट जनरलच्या ADC कडून तुम्हाला साहेबांनी बोलवलं आहे म्हणून. त्याच्यानंतर 6व्या आवृत्तीचा प्रकाशन सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं. तर ती म्हणाली की मी तुम्हाला खूप अवेळी उठवते पण फोन करते, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी फोन करते. ती म्हणाली काल रात्री मी माझं आयुष्य संपवण्यासाठी पंख्याला हे लटकवत होती आणि ते करत असताना हे पुस्तक खाली पडलं. त्याच्यामध्ये मृत्यूचे तांडव नावाचं एक प्रकरण आहे. ते प्रकरण ती फक्त 2 ओळी वाचले. 2 ओळी वाचून तिला वाटलं की वाचायला हवं म्हणून ती वाचायला सुरुवात केली. मला वाटतं तो कुठेतरी तो ब्रेक मिळाला तिला आणि त्या मोमेंटला तिने ठरवलं की इथे या पुस्तकामध्ये जगण्यासाठी संघर्ष करतायत लोक आणि मी मरण्यासाठी संघर्ष करते. तो हे अर्धवट वाचलं तर करायची लडाखला तुम्ही येणार नाहीत. त्याच्यानंतर मी 152 लास्ट वेळ माझी 152 वेळा मी लडाखला गेलो आहे. 17 दिवस आम्ही एका ठिकाणी अडकून पडलो होतो. आकाशात 2 हेलिकॉप्टर दिसू लागली. लष्करी सेवेची ती हेलिकॉप्टर्स होती. इथल्या जवानांसाठी काही सामान त्यातून टाकलं गेलं. त्यात 2 मोठे तंबूही होते. घरी एक फोन करण्यासाठी मला 80 किलोमीटर अंतर चालायचं होतं. रस्ता कब खुलेगा खुलेगा तब पता चलेगा असं उत्तर त्यांनी दिलं. हा अनुभव एकट्यानेच घ्यायचा असं मी मनाशी ठरवलं होतं. म्हणजे आजच्या भाषेतली सोलो ट्रिप. तर प्रवासाची तयारी झाली होती. आता ॲक्च्युली प्रवास करायचा होता. हल्लीची तरुण पिढी तर बाहेरगावी फिरायला गेल्यावरती हॉटेल निवडताना पहिलं काय बघते तर त्या हॉटेलमधलं टॉयलेट बाथरूम कसं आहे. नमस्कार. ही माझ्यासाठी हा नवीन प्रयोग आहे. कारण नुसतं बोलायचं असेल, गप्पा मारायचं असतील तर ते सोपं असतं. पण वाचन करून तुमच्याशी बोलायचं आहे थोडंसं कठीण आहे. पण मला जरा सांभाळून घ्या प्लीज. कारण वाचताना नेहमी आपण मनातल्या मनात वाचतो. हे जरा मोठ्याने वाचायचं आहे. सो मी ज्या पुस्तकाबद्दल आज बोलणार आहे ते आहे लडाख प्रवास अजून सुरू आहे. आता ही 6वी आवृत्ती आहे याची. आतापर्यंत टू बी प्रिसाईज 11,000 पुस्तकं आतापर्यंत झाली. या पुस्तकाचा विशेष, या पुस्तकाचा एकही पुरस्कार मिळालेला नाही आहे. पण मला ह्या पुस्तकाला जे पुरस्कार मला मिळाले, जे मला वाटतात ते मी तुम्हाला सांगायला आवडतील. एकतर या पुस्तकाची प्रकाशनं जी झाली आहेत ती सगळीच अद्भुत आहेत. पहिलं प्रकाशन, पूर्वप्रकाशन तेव्हाचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते झालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला फोन आला, तो सुद्धा लेफ्टनंट जनरलच्या ADC कडून, की तुम्हाला साहेबांनी बोलवलं आहे म्हणून लेहमध्ये असताना. तर मला कळेना की मला ADC कडून किंवा म्हणजे त्यांनी ते कशाला मला बोलवत असतील. तर गेल्यानंतर मला कळलं की माझं पहिलं पुस्तक जे पहिलं वाचलं, पहिला वाचक ते म्हणजे लेफ्टनंट जनरल रवी दास्तानी. ह्या पुस्तकाने असे अनेक विक्रम केले. त्यानंतर मुंबईमध्ये 3 वर्षानंतर प्रकाशन झालं या पुस्तकाचं आणि त्यावेळेला आपला इंडियन क्रिकेटर प्रवीण आमरे, रेणू गावस्कर समाजसेविका अशा लोकांच्या हस्ते झालं. त्याच्यानंतरचं पुढचं प्रकाशन झालं ते निनादराव बेडेकरांच्या हस्ते, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. त्यानंतर मग तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या हस्ते झालं. त्याच्यानंतर पुढच्या पुस्तकाचं प्रकाशन, पुढच्या आवृत्तीचं प्रकाशन हे सिडनीमध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. त्याच्यानंतर 6व्या आवृत्तीचा प्रकाशन सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं आणि त्यानंतर इंग्रजी आवृत्ती झाली याची. त्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशनसुद्धा डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या हस्ते अमेरिकेत झालं. सो या पुस्तकाने सगळ्या रेकॉर्ड तोडले, जरी पुरस्कार मिळाला नसला तरी. आणखीन एक मला महत्त्वाचा पुरस्कार वाटतो या पुस्तकाचा, तो म्हणजे हे पुस्तक वाचून एक खूप वेगळी घटना घडली. एका मुलीने मला सकाळी फोन केला 6:30 वाजता आणि 6:30 वाजता फोन करून मला सांगितलं की एवढ्या पहाटे एक मुलगी माझ्याबरोबर तिने ट्रॅव्हल केलं होतं, लडाखला आली होती. तर ती म्हणाली की मी तुम्हाला खूप अवेळी उठवते पण फोन करते, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी फोन करते. ती म्हणाली काल रात्री मी
माझं आयुष्य संपवण्यासाठी पंख्याला हे लटकवत होती. आणि ते करत असताना हे पुस्तक खाली पडलं. तिला काहीतरी झालं असेल त्यावेळेला, त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये, म्हणून ते पुस्तक उघडलं तिने, म्हणजे असं चाळलं फक्त. त्याच्यामध्ये मृत्यूचे तांडव नावाचं एक हे आहे, प्रकरण आहे. ते प्रकरण ती फक्त 2 ओळी वाचले, 2 ओळी वाचून तिला वाटलं की वाचायला हवं, म्हणून ती वाचायला सुरुवात केली. मला वाटतं तो कुठेतरी तो ब्रेक मिळाला तिला, आणि ते वाचलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा मागे जाऊन पहिल्यापासून ती पूर्ण पुस्तक वाचून काढलं. आणि त्या मोमेंटला तिने ठरवलं की इथे या पुस्तकामध्ये जगण्यासाठी संघर्ष करतायत लोक, आणि मी मरण्यासाठी संघर्ष करते. सो तिने तो डिसिजन घेतला न करण्याचा. आजही ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. ते ही गोष्ट फक्त तिच्या आणि माझ्यातच आहे. त्याच्यानंतर माझ्यावर 4 टूर पण केल्या त्यांनी. पण तो आनंद आहे की आपण एक आयुष्य, नुसतं आयुष्य नाही, एक कुटुंब वाचवू शकलो. सो या पुस्तकाचं ते खूप मोठा मला तो पुरस्कार वाटतो. या पुस्तकामध्ये 1995मध्ये मोटरसायकलवर मी प्रवास केला होता, मुंबई ते काश्मीर, म्हणजे मुंबई ते लडाख. तर तो सगळा प्रवास याच्यामध्ये आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे लडाख, प्रवास अजून सुरू आहे. तर तेव्हा जो सुरू केलेला प्रवास तो अजूनही सुरू आहे. त्यामुळे जी 21 प्रकरणं आहेत त्यातले 20 प्रकरणं आहेत ती पहिली 2-4 प्रकरणं तयारी कशी केली त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर जो काही थरार आहे सगळ्या पुस्तकामधला, त्यातला एक थरार मी तुमच्याकडे आज वाचून दाखवणार आहे. आणि सगळ्यात शेवट आहे तो आजचं लडाख. आज लडाख कसं आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही काय 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 केलं लडाखमध्ये, त्याच्याबद्दल लडाखचं चांगलं प्रकरण. म्हणजे लडाखला जायची इच्छा होईल. कारण हे पुस्तक जर मी नेहमी सांगतो, हे अर्धवट वाचलं तर कराची लडाखला तुम्ही येणार नाहीत. तुम्हाला असं वाटेल की हे बापरे, एवढं भयानक सगळं असतं, कशाला मरायला जायचं लडाखला. सो त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचा, किंवा आधी शेवटचं प्रकरण वाचा आणि मग बाकीचं वाचा. सो कारण त्याच्यामध्ये आम्ही जे काय नंतर लडाखमध्ये मी गेलो, त्याच्यानंतर मी 152 लास्ट वेळ माझी 152 वेळा मी लडाखला गेलो आहे. सो आणि यावर्षी अजून एकदा पण नाही गेलो आहे मी. त्यामुळे माहीत नाही आता यावर्षी कधी चान्स मिळणार आहे मला. सो 17 दिवस आम्ही एका ठिकाणी अडकून पडलो होतो. तुम्हाला सगळ्यांनी 2013मध्ये क्लाउड बस झालेला सगळ्यांनी लाईव्ह पाहिला. त्याच्यानंतर अनेक हल्ली गोष्टी, बिल्डिंग पडत आहेत, घरं वाहून जात आहेत, गाड्या वाहून जात आहेत, हे आपण बघितलं. पण हे पुस्तक, ही घटना जेव्हा घडली तेव्हा ती कोणाला खरी वाटत नव्हती. असं का होतं का, हा प्रश्न खूप लोकांना असा वाटत होता. पण 2013मध्ये हा क्लाउड बस झाल्यानंतर वाटलं हा हे खरंच असं होऊ शकतं. आणि त्यानंतर त्या लोकांनी खरं तर सिरियसली घेतलं, आणि 2013मध्येच या पुस्तकाचं ॲक्च्युली पहिल्यांदा प्रकाशन झालं. तर त्याच्यात मोटरसायकलवर जात असताना 17 दिवस आम्ही एकाच ठिकाणी अडकून पडलो होतो. आणि ते अडकून पडलेले असताना मला वाटतं याच्यातल्या खूप लोकांनी पुस्तक वाचलेलं आहे मला वाटतं. हो. सो त्याच्यामध्ये अडकून पडलेलं असताना जे जे काय 17 दिवसात जे काही केलं आम्ही, त्याच्यातलं एक प्रकरण मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. ते म्हणजे माझ्या आईला फोन करण्यासाठी मी 80 किलोमीटरचा प्रवास केला होता. 40 किलोमीटर जाताना, 40 किलोमीटर येताना. सो माझी आई मला खूप टोमणे मारत असते की एखाद दुसरा दिवस फोन नाही केला तर. मग तेव्हा प्रत्येक वेळेला मी हे ऐकवतो, तुझ्यासाठी तर 80 किलोमीटरचा प्रवास केला मी. सो पण तेव्हा माझी ती पद्धत होती, कारण मी घरात सगळ्यात मोठा भटकण्याचं, कारण ट्रेकिंगला वगैरे गेलो की 8-10 दिवस फोन नसायचे, तेव्हा काय मोबाईल नव्हता. पण माहिती होतं की ह्या 10 दिवसात फोन नाही येणार. पण बाकीच्या ठिकाणी जेव्हा मी आहे शहरात, तर कुठून तरी मी STDवरून जाऊन फोन करणार हे माहिती होतं. त्यामुळे सलग 7 दिवस माझा फोन झालेला नव्हता. आणि कुठेतरी बातमी आलेली असेल, तेव्हा काय तेवढं मीडिया स्ट्रॉंग नव्हतं. पण ती बातमी कदाचित आलेली असेल, आणि ती आलेली असेल तर माझ्या आईची अवस्था वाईट झाली असेल, कारण की म्हणजे आहेत की नाही, जिवंत आहेत की नाही. तर हे जिवंत आहे हे सांगण्यासाठी तो प्रयोग होता, असा प्रकार होता. तर ते मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. त्याचं नाव आहे मित्र सौमित्राच्या साथीने दूरसंचार. म्हणजे आपल्याला आयुष्यात कुठेतरी माणसं भेटतात, आणि ती माणसं जी भेटतात ती काहीतरी कारण असतं ते भेटण्यामागे. तसा हा सौमित्र गांगुली याचं नाव. तो आम्हाला त्यासाठीच भेटला. म्हणजे त्याचं खरं तर दुसरं काहीच काम नव्हतं. आम्ही जसे मोटरसायकलवरून मुंबईहून निघालो होतो, तसा तो स्कूटरवरून आसनसोल नावाचं एक छोटंसं शहर आहे, तिथून निघाला होता तो आणि त्याचा एक मित्र. आणि आम्ही अडकून पडलो होतो, 6-7 दिवस गेले होते. आणि त्याच्यानंतरचा हा सगळा हा जो प्रकरण आहे हे सगळं, आणि प्रवास. मित्र सौमित्राच्या साथीने दूरसंचार. पहिल्या सूर्यकिरणाने हिमशिखर सोनेरी झाली होती.
आकाश निळ्याने भरून गेलं होतं. निरभ्र आकाश बघून देवा तुझे किती सुंदर आकाशाचा भास होत होता. जीवावरचा धोका आता टळला होता. आम्ही दरीत असल्याने अजून आमच्या आजूबाजूला उन्हं पडली नव्हती. रस्त्यावर मात्र अजून बर्फ होता. ऊन पडायची वाट बघत आम्ही बाहेर थांबलो होतो. हळूहळू सूर्य वर आला आणि त्याने आपल्या उबदार किरणाने आम्हाला त्या दिवशीचा पहिला स्पर्श केला आणि नंतर न्हाऊ घातलं. आज सगळेच उत्साहात होते. सरदारजींची प्रार्थना देवाने ऐकली म्हणून त्याचं सर्वच अभिनंदन करत होते. हे सरदारजीचं प्रकरण असं आहे की एक एक दिवस आधीच तो एक नदीच्या पात्रामध्ये उभा राहून तो असा देवाचा धावा करत होता त्याच्या पद्धतीने. आणि त्यांनी असं नवस केला होता की जर हे सगळं थांबलं सगळं तर मी काहीतरी प्रसाद करू वगैरे असं. का तिथे सगळे ट्रक ड्रायव्हर्स होते सगळे सरदारजी. त्यातला हा एक सरदारजी. त्यामुळे त्यांनी असं आम्ही एक आपल्याला कधी कधी आपल्या भावना सगळ्या जागृत होतात की त्याच्या हाकेमुळे देवाने ऐकलं आणि आम्ही सगळ्या ह्याच्यातून सुखरूप बाहेर पडलो म्हणून त्याची सगळे अभिनंदन करत होते. थंडीचा जोर कमी होईपर्यंत आम्ही उन्हात उभे होतो. सूर्यकिरणाचं प्रचंड अप्रूप आयुष्यात पहिल्यांदाच वाटत होतं. सूर्याबद्दल कधीच एवढं कौतुक नव्हतं वाटलेलं आयुष्यात. कारण आम्ही मागच्या पूर्ण आठवड्याभर आम्ही सूर्य पाहिला नव्हता. गेले 5 दिवस सूर्यदर्शन झालंच नव्हतं. असा अनुभव मला कधीच आला नव्हता. पाऊस थांबला, आकाशातलं मळब दूर झालं, तसे लष्कराचे जवान वेगाने कामाला लागले. वायरलेस सेवा पूर्ववत झाली तेव्हा बेस कॅम्पला परिस्थितीची कल्पना दिली गेली. आकाशात 2 हेलिकॉप्टर दिसू लागली. लष्करी सेवेची ती हेलिकॉप्टर्स होती. इथल्या जवानांसाठी काही सामान त्यातून टाकलं गेलं. त्यात 2 मोठे तंबूही होते. त्याचबरोबर आणीबाणीच्या परिस्थितीत उपयुक्त असं सामानही होतं. जवानांनी जागा साफ करून तंबू उभारायला सुरुवात केली. आता हे तंबू उभारायला सुरुवात का केली? कारण आर्मीचं जे ग्रेफ्सचं जे ग्राउंड होतं, त्या ग्राउंडवर त्यांचा कॅम्प होता. हा सगळा कॅम्प आलेल्या एक्स्ट्रा जे काय वरून हे आलं होतं, क्लाउड बस झालं. त्या क्लाउड बसनी तो अख्खा कॅम्प त्यांचा वाहून गेला. त्यामुळे ते आणि आम्ही सगळेच बेघर होतो. 3 रात्री आम्ही रस्त्यावरती बसून आम्ही काढले. म्हणजे ते पक्षी, कवळे पक्षी असतात ना, एकमेकांच्या मानेत मान टाकून बसतात आणि वरून तसे आम्ही खाली एक ब्लँकेट टाकायचो. वरती सगळे आम्ही असे बसायचो आणि असे 3 रात्री काढले होते आम्ही. आणि अंगावर आम्ही त्या ब्लँकेट्स टाकायचो. सो त्यामुळे त्यांनी ते टेंट लावायला सुरुवात केली. आम्ही त्यांना मदत करू लागलो. कालपासून सर्वच जण समान संकटाला तोंड देत असल्याने ग्रेपचे जवान आणि इतर असा काही भेदभाव राहिला नव्हता. तिथले जवान आता आमच्या चांगलेच परिचयाचे झाले होते. त्या समोरच्या मृतदेहांचं काय करणार? तिथे अनेक लोकं जी लँडस्लाईड झाली होती आणि आमच्याबरोबर सगळे टेंट काढले गेले होते. त्यातला पहिला टेंट, त्या पहिल्या टेंटमधले सगळे फॉरेनर्स होते 6 आणि एक तिथलं लोकल, सगळे काढले गेले होते. तर त्यांची बॉडीज काढून बाहेर ठेवलेल्या. सो त्याचं करणार काय हा प्रश्न सतवत होता. ते मृतदेह नेण्याची व्यवस्था कधी करणार म्हणून मी ग्रेपच्या जवानांना विचारलं. माझ्याकडे कोरडा कटाक्ष टाकत त्या जवानांनी उत्तर दिलं. ते मी हादरून गेलो. तो जवान म्हणाला की सारचो या एकाच ठिकाणी अनेक लोक केवळ गारठून मेले आहेत. कोकसरपासून पांगपर्यंत अनेक दरडी कोसळल्या आहेत. जमीन खचली आहे. रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. डोंगरांना तडे गेले आहेत. सगळीकडे एवढं बर्फ साचलं आहे की पुढचे कित्येक दिवस वाहतूकच सोडा, पायी फिरणंही धोक्याचं आहे. तुम्ही जगलात हे तुमचं नशीब समजा. त्यासाठी परमेश्वराचे आभार माना. या सगळ्या आघातात अनेक लोक जखमी आलेले आहेत. तेव्हा जे जिवंत आहेत त्यांना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे मृतदेहाचं काय त्यांना पडलेली नव्हती काहीच. म्हणजे खरं होतं ते. त्यांचं हे बोलणं ऐकून शून्यात नजर लावून कितीतरी वेळ बसून राहिलो. म्हणजे आम्ही वाचलो होतो, तरी या मृत्यूच्या खाईत अडकलो होतो, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं. जगण्यासाठीचं धडपडणं अजून संपलं नव्हतं. अतिशय विरळ लोकसंख्येच्या या प्रदेशात काहीशी एवढी माणसं प्राणाला मुकली होती. याचाच अर्थ असा होता की तो पूर्ण प्रदेशात उद्ध्वस्त झाला होता. मृत्यूने थैमान घातलं होतं. आम्ही समजत होतो तसे आम्ही भयमुक्त झालो नव्हतो. निसर्गाच्या बंदिवासात आणखीन किती काळ काढायचं हे अजून ठरायचं होतं. आकाशातलं मळब दूर झालं होतं तरी मनात मात्र अंधार दाटून आला. विमनस्कपणे कितीतरी वेळ त्या पर्वत कडांकडे पाहत राहिलो असेल त्यावेळी. त्याला अजून किती जीवांची आहुती हवी होती हा प्रश्न पडला. सामानाची शोधाशोध सुरू झाली. आमचे जे टेंट काढले गेले होते त्यासाठी आम्ही ते उकरून काढून आमचं सामान शोधण्याचा प्रयत्न करत होतो. सगळं शोधलं तरी माझा काही पैशाने कागदपत्र असलेला पाऊच, बरेचशी बॅग, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स असलेली पिशवी मात्र सापडलीच नाही. कालपर्यंत भिजून गेलेले आमचे कपडे आम्ही वाळत घातले. धाबेवाल्यांनी आमचं सामान, कपडे, चादरी उन्हात पसरले. जिकडे बघावं तिकडे सामान पसरलेलं दिसत होतं. जीवनाला पुन्हा प्रारंभ झाला होता. कालची सरदारजीची कळकळीने केलेली प्रार्थना देवाने खरंच ऐकली म्हणायची.
त्या दुधडीवरून वाराळ्या नदी छातीभर पाण्यात उभं राहून त्याने जे आर्तस्वर निघाले त्याला मळब दूर करून देवाने कौल दिला होता. त्या आनंदाप्रित्यर्थ ट्रकवाल्यांनी लंगर घालण्याचा बेत आखला होता. एवढ्या दिवसानंतर वातावरण पुन्हा एकदा उत्साही झालं होतं. आता कोणीच परकं नव्हतं. सगळ्यांचंच मिळून एक मोठं कुटुंब तिथे वास करत होतं. संकोच परकेपणा संपला होता. दिलखुलास गप्पा सुरू होत्या. नव्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं होतं. नाव गाव विचारून झालं होतं. आता इतर चौकशा सुरू झाल्या होत्या. आसनसोलून आलेला सौमित्र एवढ्यात माझा चांगलाच परिचय झाला होता. एका दगडावर बसून आमच्या गप्पा चालल्या होत्या. माझे बाकीचे मित्र आवडीनुसार इतरांशी संवाद साधत होते. सर्वच जण एकमेकांचे अनुभव, आठवणी यांची देवाणघेवाण करत होते. मनाली किंवा लेह इथली मंडळी आमच्या दृष्टीने स्थानिक या सदरात मोडत होती. आम्ही सोडून कलकत्त्याचे 2 तरुण आणि बेल्जियमचा एक तरुण मोटरबाईकवरून आला होता. जिप्सीवाला स्विस नागरिक होता. या सर्वांपुढे आत्ता पुढे काय, हीच चर्चा सुरू होती. दुपारी सर्वांनी लंगरमध्ये एकत्र जेवण घेतलं. तेव्हा बरंच बोलणं, उलटसुलट चर्चा झाली. त्या सगळ्या झालेल्या बोलण्यातून एक स्पष्ट झालं की एवढ्यात रस्ता मोकळा होणं शक्य नाही. गेले 6-7 दिवस घरच्यांशी संपर्क झाला नव्हता. अजून परिस्थिती स्पष्ट झाली नव्हती. त्यामुळे आणखीन किती दिवस विनासंपर्क काढावे लागतील हे सांगता येत नव्हतं. आता मला घराची तीव्रतेने आठवण यायला लागली. घराबाहेर कुठे मुक्कामाला असलो की आईला दिवसातून एकदा तरी फोन करायचा असा माझा शिरस्ता होता. गेल्या 6 दिवसात माझा फोन न आल्याने ती नक्कीच काळजी पडली असणार. जवळपास फोनची व्यवस्था नव्हतीच आणि असली तरी या थैमानात त्याची पुरती वाताहत झाली असणार. ग्रेपच्या जवानांना विचारलं तेव्हा समजलं की पाठीमागे मनालीच्या दिशेने 40 किलोमीटर असलेल्या केलाँगला गेलं तर फोनचं यंत्र पाहायला मिळेल. चालू असेल की नाही याची गॅरंटी नाही. पण तिथे जाऊन फोन लागेलच याची पण खात्री नव्हती. तरी पण चैन पडत नव्हती. केलाँगला जाऊन फोन केला पाहिजे असं सारखं वाटत होतं. माझ्या मित्रांसमोर हा प्रस्ताव मांडला, पण एवढं अंतर चालून जायला कोणी तयार नव्हतं माझ्याबरोबर. त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं म्हणणंही बरोबर होतं का मेहंदीनगरवरून मोटरसायकलवरून येताना आम्ही अर्धमेले झालो होतो. कारण त्या आदल्या 5-6 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा त्या बर्फातून मागे आलो होतो तेव्हा फक्त 17 किलोमीटर मागे येण्यासाठी आमची खूप अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे आता हे 80 किलोमीटर चालणं जाऊन येऊन हे त्या लोकांनी सगळ्यांनी हात वर केले. हा माझा पण मी ठरवलं की जायचंच. कारण माझ्या आईला कळवणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं आणि मी त्या टीमचा लीडर होतो. त्यामुळे माझ्याबरोबर आलेल्या लोकांना लोक सुखरूप आहेत हे सांगण्यासाठी तो प्रवास करणं गरजेचं वाटलं मला. माझा निर्धार बघून माझ्यासोबत जो होता विनायक तो तयार झाला. उद्या केलाँगला जायचं आहे. घरी फोन करायचा, घरच्यांशी खुशाली विचारायची आणि आमची कथा सांगायची आणि धीर द्यायचा. या एका विचाराने मला पुन्हा उभारी आली. एवढ्या वेळ मराठीत चाललेली आमची चर्चा सौमित्र शांतपणे कान देऊन ऐकत होता. आम्ही बोलायचं थांबलो तसा सौमित्रांनी मला विचारलं, तुम्ही कुठे जायची चर्चा करत आहात? तर आम्ही म्हटलं, आम्ही फोन करण्यासाठी उद्या सकाळी केलाँगला जायला निघणार. हे ऐकून तो आमच्याबरोबर लगेचच आनंदाने यायला तयार झाला. त्यांनी विचार पण नाही केला. या गोष्टीचं मला आश्चर्य वाटलं, पण ते न बोलून दाखवता मनोमन खुश झालो. आता मला जायला उमेद आली. तोवर जेवणाची वेळ झाली. रात्रीच्या जेवणानंतर अंथरुणावर अंग टाकलं. पहिल्यांदा आम्हाला त्या दिवशी 4 दिवसानंतर आम्हाला टेंट मिळाला होता आणि टेंटमध्ये आम्हाला एक बेड मिळाला होता. मी पहाटे उठून गेले 6 दिवस अंगावरचे कपडे बदललेलेच नव्हते. मी आणि विनायक इतर मित्रांचा निरोप घेऊन निघालो. अर्थात सौमित्रही बरोबर होता. सौमित्रचा सोबती गौतम आता आमच्या मित्रमंडळीत सामील होऊन मागे थांबला होता. घरी एक फोन करण्यासाठी मला 80 किलोमीटर अंतर चालायचं होतं. एवढं करूनही तिथे गेल्यानंतर मुंबईला फोन लागेलच अशी खात्री देता येत नव्हती. त्या काळात मुंबईत फोन करताना नाकी नऊ यायचे. इथे तर सगळ्यांची दैना झालेली. 2 दिवसांनी आम्ही परत येऊ असा अंदाज होता. सौमित्रबरोबर मला खूप बोलायचं होतं कारण हा पट्टीचा गिर्यारोहक हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं. हिमालयात त्या ट्रेकिंगविषयी तो बरंच काही बोलत होता. पण गेले 2 दिवस बोलायला गेलं की काही ना काही अडथळा यायचा आणि बोलणं अर्धवट राहायचं. आता 2 दिवसात आम्हाला थांबवणारं कोणीच नव्हतं. सौमित्राची सोबत आणि मनसोक्त गप्पा या विचारानेच मी सुखावलो. हा सौमित्र आता मित्र होणार म्हणून मी खेळाच्या मैदानात जायचो त्याच उत्साहात केलाँगच्या मोहीमेवर निघालो. सौमित्र, मी आणि विनायक केलाँगच्या दिशेने जायला निघालो. तसे आमचे इतर मित्र काही अंतरापर्यंत सोबत करायला म्हणजे ते सोडायला आले होते आम्हाला 1-1.5 किलोमीटर चालत येऊन. आणि मोठ्या मोहीमेवरच जसं जातात तसं त्यांनाही काळजी वाटत होती. आमचं जे
कॅम्प होता तेव्हा त्याच्यापासून लगेचच 50 फुटावरच एक नदीचं पात्र आमच्या रोडवरून क्रॉस होत झालेलं होतं. त्यामुळे रोड वाहून गेलेला. त्यामुळे पहिला सुरुवातच आमच्या नदीतून चालायचं होतं. ती ओलांडण्यासाठी मी धडपड करून आम्ही पुढे निघालो. त्याचा एक दोरखंड बांधला होता. त्या दोरखंडाला पकडून आम्हाला जायचं होतं. अडथळ्याचा श्रीगणेशा झाला आणि पुढच्या प्रवासात काय दिव्य करावं लागणार याची कल्पना यायला लागली. 8 दिवसापूर्वी आम्ही याच रस्त्याने आलो होतो. त्याच रस्त्याने आम्हाला केलाँगला जायचं होतं. पण तो रस्ता आता रस्ता राहिला नव्हता. या रस्त्याची पार वाताहत झालेली होती. खड्डे चिखल तुडवत आम्ही चालू लागलो. साधारण 1-1.5 किलोमीटर चाललो असू. समोर बघतो तर रस्ताच नाहीसा झाला होता. रस्त्याऐवजी 125-150 फूट खोल दरी. त्या दरीत भले मोठे दगड कोसळले होते. काही उतारावर, काही खाली पर्यंत पोचलेले होते. काही दोन्ही बाजूंना घसरगुंडी तयार झालेली होती. त्यावरून माती अजूनही सरकत होती. आता काय करायचं? पुढे कसं जायचं? त्या दरीत उतरणं म्हणजे काळालाच मिठी मारण्यासारखं होतं. सौमित्र मात्र शांत होता. एका जागेवर उभं राहून त्याचं निरीक्षण चाललं होतं. काय करावं म्हणजे कमी धोका पत्करून पुढे जाता येईल याचा अंदाज तो घेत होता. त्याचा विचार पक्का झाला. या दरीच्या बाजूने वरपर्यंत जाऊन, आता हा सरळ रस्ता होता. तो रस्ता पूर्णपणे कोसळल्यानंतर एक मोठा असा व्ही शेपमध्ये तयार होतो हे, जिथे जिथे क्लाउड बस्ट होतो. मग आम्ही ठरवलं की वरपर्यंत जायचं, जिथे कमीत कमी फ्लो असेल. सौमित्र पट्टीचा गिर्यरोग होता आणि आता मी विचारावून त्याने समजून घ्यावा असा सिलसिला सुरू झाला. पहिला प्रश्न होता की दरी निर्माण कशी झाली? सौमित्रचं उत्तर होतं ढगफुटीने. गेले 4-5 दिवसात जो काय पाऊस पडला होता तो नेहमीसारखा नव्हता. प्रचंड मोठ्या ढगातलं पाणी एकत्र पडून बादली ओततो तसा पण प्रवाह, बादली होत्यानंतर कसं पाणी बाजूलं होतं तसंच काहीतरी होतं आणि ते असं झालं होतं आणि मोठा एक हे तयार झालेला. मी आणि सौमित्र बोलत पुढे चाललो होतो. एवढ्यात मागून येणारा विनायक एका दगडावर बसून पाय दाबायला लागला. काय झालं म्हणून चौकशी केली तर म्हणाला, पाय भयंकर दुखत आहेत. आता हा जो विनायक आला होता त्याचा आणि ट्रेकिंगचा काहीच संबंध नाही. त्यामुळे पहिल्यांदाच आयुष्यात आम्ही तेव्हापूर्वी ते याचे बूट असायचे, हंटर शूज. त्या हंटर शूज त्याने एकदम टाईट बांधले होते. त्यामुळे त्याला पाय दुखत होते. मग ते सौमित्राने त्याची हंटर शूजची लेस मोकळी केली आणि नंतर त्याला चालताना बरं वाटायला लागलं. सौमित्राच्या अनुभवाचा आम्हाला सगळीकडेच उपयोग होत होता. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचा बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन्ही माउंटेनिंगचे कोर्स त्यांनी केलेले होते. हिमालयात बऱ्याच गिर्यारोहण मोहिमा पाडल्या होत्या. सौमित्राचा अनुभव दांडगा होता. आता ठायी त्याचा प्रत्यय येत होता. ती बिकट वाट पार करताना त्याच्या साहसाच्या गोष्टी आम्ही ऐकत चाललो होतो. त्यामुळे होणारे श्रम जरा कमी वाटत होते. गप्पांच्या अवघात जिस्पा गाव कधी आलं समजलंच नाही. बराच वेळ चालल्यावर 4-5 किलोमीटर अंतर पार झालं होतं. तसे अंतर खूप चाललो असू, पण रस्त्यावर मैलाचे दगड मात्र अंतर वेगळंच दाखवत होते. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी वर जायचं, परत खाली उतरायचं, असं नंतर मग रोडवर यायचं, असं चाललेलं. एवढ्या वेळ चालल्यानंतर चहा प्यावा म्हणून आम्ही एका आयबेक्स नावाचं हॉटेल, जे आजही आहे तिथे, या पूर्ण 190 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये एकमेव हॉटेल होतं. ते हॉटेल प्रॉपर हॉटेल होतं ते. तर तिथे आम्ही चहाची ऑर्डर केली. आम्ही न बघता, मेन्यू कार्ड न बघता, चहा पिऊन झाल्यानंतर बिल आलं ₹75. ओके. सो एका चहाचे ₹75. ओके. सो कारण ते स्टार कॅटेगरी हॉटेल होतं. आम्ही ते विचारलं. नंतर आम्ही उज्जत घालायला सुरुवात केली. तर त्यांनी दाखवलं बिल तुमचं समोरच आहे, तुम्ही ते बघितलं ना, तुमचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा साधारण ₹5-7 चहा मिळायचा. तर ते ₹75 दिल्यानंतर आमचे खिसे रिकामे झाले. याशिवाय गेल्या 8-10 दिवसात झालेल्या धावपळीत आमचे आधीच अतिरिक्त पैसे खर्च झाले असल्याने ह्या ₹75 चहाचे महत्त्व आम्हाला जास्त वाटलं. वाटेतले खड्डे आणि खिशाला पडलेला खड्डा याचा सामना करत पुन्हा चालायला सुरुवात केली. पुढे गेलो तर आणखीन एक संकट आमची वाट बघत होतं. आतापर्यंत दऱ्या ओलांडल्या होत्या, पण आता बदल म्हणून की काय, निसर्गाने आमच्या रस्त्यात एक भला मोठा डोंगर उभा केला. रस्त्यावर पहिल्यांदाच नोपरभर आणि पुढे वाढत जाणारा चिखल बघून आम्हाला माघार घ्यावी लागली. मागे येऊन समुद्राचं न्याहाळणं सुरू झालं. त्या भागाला वळसा घालून पुढे जायचं ठरलं. जवळजवळ 2.5 किलोमीटरचा वळसा घालून आम्ही पुन्हा मुख्य रस्त्याला आलो. वाट नव्हतीच. दगडधोंडी तुडवत हिमालयाच्या उंचीमुळे होणारा विरळ हवेचा त्रास सहन करत तापलेल्या सूर्याच्या साक्षीने आमची यात्रा सुरू होती. मोठमोठ्या शेळ्या रस्त्यावर येऊन पडल्या होत्या. असाच खोल दरीत एक ट्रक वाहून गेलेला दिसत होता.
खूपच विरळ लोकसंख्येच्या लोकवस्तीच्या या प्रदेशात वाटेत दिसणारी घरंसुद्धा उद्ध्वस्त झालेली दिसत होती. निसर्गाचा प्रकोप आपल्या खुणा सोडून गेला होता. जिस्पा गावातले लोक आम्हाला भेटले. आम्ही कुठून आलो, कुठे जात आहोत याची चौकशी केली. आम्ही खूप चांगल्या म्हणाव्या अशा अवस्थेत दार्चाला होतो असं मी म्हणू शकतो, कारण या गावाची पार दुर्दशा झाली होती. हे दृश्य पाहत नव्हतं. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. संकटाच्या घडीला आम्ही एकत्र होतो, संख्येनेही जास्त होतो. हे गावातल्या हाताच्या बोटावर मोजणारे लोक एकटे पडले होते. 20पेक्षा अधिक गाड्या वाहून गेलेल्या दिसत होत्या. काही लोक गाड्या तशाच रस्त्यावर सोडून निघून गेले होते आपला जीव वाचवण्यासाठी. संकटाच्या वेळी गाड्या आहेत त्या परिस्थिती सोडलेल्या दिसत होत्या. गाव मागे पडलं. मी बाप जन्मात अशा भागातून चालत गेलो नव्हतो. सौमित्राला तो अनुभव नवा होता. नव्हे तो त्याचसाठी आला होता, कारण तो अनुभव घेण्यासाठीच आला होता. त्याचं काहीच काम नव्हतं. 2 दिवस दार्चामध्ये बसून काढण्यापेक्षा हा भाग फिरून होईल, थोडा वेळ जाईल, हा त्याच्या मागचा त्याचा उद्देश. ट्रेकिंग होईल म्हणूनच आलेला तो हा खरा ट्रेकर. अशा परिस्थितीत त्याला शिखरांची, डोंगराची सफर करायची होती. सौमित्र 2 वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही वेळेला त्याला फ्रॉस्ट बाईटमुळे त्याला अर्धवट सोडावं लागलं होतं. पहिल्या वेळी समिटच्या आधीच्या दुसऱ्या कॅम्पवरून त्याला व्हाईट हवामान परतावं लागलं. दुसऱ्या वेळेला त्याला बर्फदंश झाला. सेकंड टाईम त्याला फ्रॉस्ट बाईट झाला होता. असंच एव्हरेस्ट शिखराच्या अगदी जवळ जाऊन डाव्या हाताच्या 3 बोटांचा वरचा भाग त्याचा कापलेला होता त्या फ्रॉस्ट बाईटमुळे. डावा हात अधू असूनही हा पट्टा आसनसोलवून मोटरसायकलवरून इथपर्यंत आलेला. मनातल्या मनात काही वेळा उघडपणे त्या जिद्दीला सलाम करत त्याचं बोलणं ऐकत आम्ही चाललो होतो. सौमित्रसारखा मित्र बरोबर आहे म्हणूनच आता मला खूप बरं वाटत होतं. धीर आला होता. अनेक शिखरांवरच्या चढाया, त्यातले रोमहर्षक प्रसंग ऐकत आमचं कदम कदम बढायच्या सुरू होतं. सौमित्र मध्येच थांबे. आजूबाजूच्या प्रदेशात नजर फेकत मला म्हणे, बघ काय सुंदर दृश्य आहे. एखादं ठिकाण खूप आवडलं की ते बंगालीमध्ये असल्याने त्याच्या तोंडून एक उच्चार निघत, भीषण सुंदर. त्या बंगाली भाषेमधलं भीषण म्हणजे खूप सुंदर. आणि त्यामुळे आम्ही एकाच वेळेला त्या निसर्गाचं भीषण आणि एक मराठी भीषण आणि एक बंगाली भीषण दोन्ही आम्ही अनुभव घेतले होते. आताही काही सुंदर दिसलं की मला सौमित्राची आठवण येते आणि मग मी म्हणतो भीषण सुंदर. आजूबाजूचा रम्य परिसर न्याहाळत आम्ही स्टिंगरी या ठिकाणी येऊन पोचलो. ते तसं गाव नाही, तो इथे लष्कराचा तळ होता कारण तो पण वाहून गेलेला. इथे सुद्धा फोनची व्यवस्था होती, पण तिथे काही शिल्लक राहिलेलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला नाही मिळालं. इथे रस्त्यावरून येणाऱ्या त्या ओहळ्यातच पाणी प्यायलो आणि नंतर मग अशा इथे फोनची सुविधा होती असं सांगितलं लोकांनी तिथल्या, पण आता काही नव्हतं. जवानांशी बोललो तिथल्या. त्यांनी केलाँगला जाण्याचा सल्ला दिला. मी केलाँग अजून पुढे होतं. केलाँगला कदाचित फोन सुरू असतील तर बघा असं त्यांनी सांगितलं. कारण कुलू मनालीपासून सारचूपर्यंतचा हा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. शेकडो ठिकाणी ढगफुटीने घरे, रस्ते वाहून गेलेली होती. शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. त्यातले किमान साधारण 17-18 लोक आम्ही पाहिली मेलेली, म्हणजे त्या रस्त्याच्या नदीच्या ह्याच्यामध्ये पडलेली ती गाड्या दिसतात, गाड्यांमध्ये माणसं दिसत आहेत मेलेली. सो या भागातलं जनजीवन सुरळीत व्हायला अजून काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, हा तिथल्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं. तेव्हा आमच्या पायाखालची वाळूच सरकली. निसर्गाने घातलेले थैमान मी दार्चापासून पाहत आलो होतो. त्याच एकूण परिस्थितीचा वृत्तांत एकत्रपणे त्या जवानांच्या तोंडून ऐकला आणि परिस्थितीचं गांभीर्य अधिक स्पष्टपणे डोक्यात शिरलं. अनेक ठिकाणी मृतदेहांची विल्हेवाट लावायची अजून बाकी होती. मी त्याविषयी विचारलं असता, आप जिंदा है, भगवान का शुक्र है, जो जिंदा है उन्हें मदत करना, यही इस हालत में हम कर सकते. सो मेलेल्या माणसांसाठी आता आमच्याकडे वेळ नाही. प्राप्त परिस्थितीप्रमाणे लष्कराचं काम सुरू होतं. त्यांना अधिक बोलायला वेळ नव्हता. चला, कठीण परिश्रमास पर्याय नाही. स्टिंगरीच्या एका छोट्याशा धाब्यामध्ये तेव्हा जेवण घेतलं. 6-7 तास पायपीट केल्यानंतर 14 किलोमीटर अंतर कापून झालं होतं. केलाँगला जाणं भाग होतं, कारण अजून 26 किलोमीटर बाकी होते. अंतर चालायचं होतं. सौमित्र हिमालयाचाच पुत्र म्हणायचा. तो बागेत फिरल्यासारखा आमच्यासोबत फिरत होता. आम्ही मात्र दमत चाललो होतो. तशात पुन्हा खचलेला रस्ता लागला. पुढे तर दरी निर्माण झाली. ती आता मागच्यासारखंच वरपर्यंत चालत पुन्हा खाली येणं नको वाटायला लागलं होतं. वेळही कमी होता. वाटेत रात्र झाली तर आम्हाला फारच त्रास सहन करावा लागला असता याची जाणीव होती. ही दरी खाली उतरून पार करायची ठरवली.
जीवावर उदार यावेळेला उलटं केलं. मी खाली उतरलो कारण खालच्या बाजूला थोडंसं पाण्याचा फ्लो कमी होता. यापूर्वी हां, विनायक अशा प्रवासासाठी नौका होता. मी अगदीच काही ठराविक ट्रेकिंग केलेलं होतं थोडंसं हिमालयात सुद्धा आणि सह्याद्रीमध्ये. पण विनायकसाठी हे सगळं नवीन होतं. पण उपजत उत्साही आणि दोस्ती निभावण्याची वृत्ती या त्याच्या गुणांनी त्याला इथवर आणलं होतं. खाली खोल दरी आणि त्याच्या वरच्या बाजूला पाय ठेवतात घसरणारे दगड, इकडे आड तिकडे वीर, ही आणखीन एक म्हण आठवली. सौमित्र आणि मी कसेबसे वर चढण्यात यशस्वी झालो, पण विनायक अर्ध्यावरच अडकला. आता त्याच्याने वर चढवत नव्हतं, पण आणि त्या घसरणाऱ्या पोळणीवरून आगेकूच करण्याचं तंत्र त्याला अवगत नव्हतं. सौमित्र पुन्हा त्या दरीत विनायकच्या दिशेने गेला आणि त्याला हात धरून वरपर्यंत आणलं. सौमित्राने आपलं माउंटेनिंगचं कसं पणाला लावलं होतं. ती दरी त्याच्या मदतीने सुखरूपपणे पार केली गेली. पुन्हा चालू लागलो. याआधी हिमालयामध्ये इंद्रहार पास आणि नैनितालमध्ये ट्रेकिंगचे अनुभव मी घेतलेले होते, त्यामुळे थोडाफार हिमालयाचा अनुभव होता. ते प्रशिक्षित आणि अनुभवी अशा गिर्यारोहकांच्या नेतृत्वाखाली घेतलेले होते, पण तेव्हा सगळ्या गोष्टी छान होत्या. त्यामुळे मोहिमेतील अडचणींची आधीच माहिती असायची आणि त्यातून सुखरूप मार्गक्रमणाची योजना आधीच तयार असायची. इथली स्थिती मात्र तशी नव्हती. सगळा रस्ता म्हणजे एक नवं आव्हानच होऊन बसला होता. प्राप्त परिस्थितीप्रमाणे करणं भाग होतं. आता आपापसातलं बोलणं बंद झालं होतं कारण आम्ही दमलो होतो. मी निघताना कॅमेरा बरोबर घेऊन निघालो होतो. अशा वेळी माझ्यातला फोटोग्राफर जागा होता. माझी फोटोग्राफी सुरू होती, पण माझ्या फोटो काढण्यामुळे सौमित्र विनायक यांच्यामध्ये खूप अंतर पडत होतं. मी मागे राहिलो, खूप मागे पडत होतो. दिवस कलत चालला होता. पाय झपझप उचलले पाहिजे हे समजत होतं, पण तसं करणं जमत नव्हतं. आता पायही थकले होते. गळ्यातला कॅमेरा आता जड वाटायला लागला होता. वाटेत ढगफुटीमुळे नव्याने तयार झालेल्या दऱ्या पार करणं, त्यांना वळसे घालणं, अशा द्राविडी प्राण्यांमुळे आमच्या प्रवासाचं अंतर आणखीनच वाढलं होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते. चंद्र वर आला होता. पौर्णिमा होती त्या दिवशी. वर बर्फाच्या शिखरावर चंद्र आणि आजूबाजूला रमणीय अशा डोंगरदऱ्या, असं मनाला भुरळ घालणारं दृश्य पाहून मला फोटो काढायची अनिवार्य इच्छा झाली. तेवढ्यात खाली कुठेतरी गाव असावं आणि त्या गावात खाली म्हणजे एकाच वेळेला त्या फोटो काढताना खाली एक चिता जळत होती. वरती सुंदर डोंगर, त्याच्यावरती बर्फ पडला आणि त्याच्यावरती चंद्र खूप सुंदर होते. ते सगळं चिता कट करून फक्त वरचा फोटो काढला मी. दिवसाच्या अंताबरोबर कोणातरी अंतिम निरोप दिला जात होता, पण मला दारच्याला मांडून ठेवलेल्या प्रेतांची आठवण झाली. असं काही तरी फोटो घेण्याचा मोह मला आवरता नाही आला. एका दगडावर खडका रुमाल ठेवून त्यावर कॅमेरा ठेवला आणि स्लो शटर स्पीडवर एक अप्रतिम मला फोटो काढता आला. फोटो काढल्यानंतर मात्र मी एकटाच असल्याची जाणीव झाली, कारण हे दोघे खूप पुढे निघून गेले होते. काळोख पडत चालला होता. आता चांदण्याचाच काय तो आधार. दूरवर सौमित्र आणि विनायक दिसत होते, पण ते हाकेच्या अंतरावर नव्हते. पावलं थकलेली असली तरी शक्य तेवढ्या लवकर उचलत मी त्यांना गाठण्याचा प्रयत्न करू लागलो. जंगली शॉपातांची सुद्धा भीती होतीच. पायाखालचा रस्ता दिसत नव्हता. जीवनाचे दोर विधात्याच्या हातात. अशा स्थितीत चालणं अजून संपतच नव्हतं. पुढे एका वळणावर सौमित्र आणि विनायक थांबलेले दिसले. पायात बळ जमा करून त्यांना गाठलं. केलॉंग 3 किलोमीटर, 2 किलोमीटर असं करता करता 1 किलोमीटर आलं आणि आता पाय उचलणं फारच अवघड झालं होतं. पण पर्याय नव्हता. शेवटी एकदाची आम्ही केलॉंगला पोचलो. दूरसंचार खात्याच्या फोनजवळ पोचण्यासाठी आम्हाला दूरवर संचार करावा लागला होता. जे पहिलं हॉटेल मिळालं त्याच्यात एक खोली घेतली. एकच जिना, पण तोही चढताना नाकी नऊ आले. पाय हाताने उचलून टाकावे लागत होते. कसंबसं खोलीत जाऊन अंग बिछाण्यावर झोकून दिलं. 12,000 फुटावरून अधिक उंचीवरून 40 किलोमीटरपेक्षा जास्त केलेल्या दिवसभराच्या पायपिटीने मात्र गात्र शिणलं होतं. पण डोळ्यासमोर घर दिसत होतं. आम्ही जिवंत आहोत ही खबर द्यायला मी अधीर झालो होतो. थोडी विश्रांती घेतल्यावर पोस्ट ऑफिस जवळ पोचलो, पण ते बंद असल्याने दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबणं भाग होतं. ज्यासाठी हा सगळा अट्टहास केला होता त्या फोनलाईन चालू असण्याची खुशखबर मात्र आम्हाला मिळाली. जीव भांड्यात पडला. सगळीकडे ढगफुटीच्याच कहाण्या ऐकायला मिळत होत्या. प्रत्येकजण त्यात नवीन भर घालत होता. आभाळच फाटलं होतं. बाहेर जेवण आटोपून हॉटेलमध्ये पोचलो. अंथरुणावर अंग टाकलं. त्याच क्षणाला झोपेच्या अधीन झालो. सकाळी जाग आली तेव्हा क्षणभर कुठे आहोत हेच समजेना. दारच्यामधल्या तंबूची एवढी सवय झाली होती, त्यामुळे या खोलीच्या 4 भिंती आणि छत बघताना अनोळखी जगात असल्याचा भास झाला. सकाळचे 7 वाजून गेले होते. प्रातर्विधी आटपून आम्ही फोन करण्यासाठी तिथल्या पोस्ट ऑफिसमध्ये गेलो. त्या भागातलं एकमेव STD असल्याने तिथे भली मोठी रांग आधीच लागली होती.
अनेक वेळा प्रयत्न करूनही कित्येकांचे फोन लागत नव्हते. एवढ्या मोठ्या रांगेत थांबून शेवटी आपला फोन लागणार की नाही ही शंका होतीच. कालचे जवानांचे बोल आठवले, फोन लागला नाही तरी तार करू शकता. त्यामुळे आम्ही ठरवलं की नाहीच लागला तर आपण एक तार तरी नक्की करू. त्यामुळे एक पूर्ण वृत्तांत आम्ही जे होतं ते एक पत्र लिहितात तशी एक तार लिहिली आणि एक ती ती केली रेणू गावस्कर ज्या माझ्या ज्या गुरु आहेत त्यांना पाठवली, कारण माझ्या आईला हे सगळं कळलं नसतं. त्यामुळे त्यांना पाठवून त्यांना म्हटलं की हे सगळा वृत्तांत त्यांना सांगा आणि सांगा आम्ही सुखरूप आहोत. आणि हे सगळं झाल्यानंतर तार करून झाल्यानंतर तोपर्यंत आमच्यातला एक जण लाईनमध्ये उभा होता. साधारण 3.5 तासानंतर आम्हाला आमचा नंबर लागला. फोन फिरवला आणि पहिल्याच रिंगमध्ये फोन लागला. समोरून आई होती आणि मला आत्ताही माझ्या अंगावरती काटा आला आहे, कारण समोरून हे झालं, तुम्ही गेलातच का? हां, आमची मालवणीत आमची आई बोलते माझ्याशी. तर ते सुरू झालं, 8 दिवस झाले अन्न गोड लागत नाही, जगायची आशा सोडून दिली आहे वगैरे वगैरे. लोकांच्या मुलांना बरोबर घेऊन गेलास, त्यांचे आईवडील एकसारखी चौकशी करतात, त्यांना काय सांगायचं, ही असली भलती साहसं करतोस, तू कुठे आहेस वगैरे सगळं सगळं असं पुढे सुरू झालं. आणि टी व्हीवर पण का दाखवत आहेत काहीतरी, पण तुम्ही कुठे दिसत नाही. आता ते आम्ही थोडी दिसणार तिथे. सो मग परत कधी येणार हा सगळा, त्या गाड्या मरोत त्या गाड्या टाका आणि आहेत तशी परत या. तर हा माझ्या आईचा त्रागा होता आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. सर्व ऐकून घेतलं. गेल्या 8 दिवसातील घटना थोडक्यात सांगून, म्हणजे खूपच म्हणजे अगदीच बेसिक सांगितलं, बाकी एवढं काय सांगितलं नाही की एवढं सगळं भयानक झालं. एवढंच सांगितलं की रस्ते बंद आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत रस्ते सुरू होत नाहीत तोपर्यंत आम्ही आर्मीच्या ताब्यात आहोत, खायला प्यायला फुकट मिळत आहे, त्यामुळे काळजी करू नका. सो लगेचच फोन करता येणार नाही. आणि आत्ता तेही सांगितलं की 80 किलोमीटर प्रवास आता करणार आहे मी, 40 किलोमीटर ऑलरेडी चालून आले, परत तेवढेच मला परत जायचे आहेत, तर फक्त फोन करण्यासाठी आलो. त्यामुळे नेक्स्ट फोन आता जेव्हा आम्ही योग्य ठिकाणी पोहोचू तेव्हा आम्ही करू. आणि मला सगळं माहीत होतं, पण एवढी पायपीट करून इथपर्यंत आलो होतो, चला फोन तर लागला. मग दिदींनाही फोन, म्हणजे रेणू दिदींना फोन करून सर्व घटनांची कल्पना दिली. विनायक आणि मी दिदींशी बोललो, तारेत सगळं लिहिल्याचं सांगितलं आणि घरच्यांना धीर देण्याची विनंती केली. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं होतं. मन उत्साही असलं की शारीरिक श्रमाची तमा वाटत नाही, शरीरही साथ देतं. कालचे श्रम विसरून आम्ही परतीची वाट पकडली. तेव्हा घड्याळात 11:30 वाजले होते, सकाळचे 11:30. केलॉंगच्या त्या हॉटेलमध्ये आणि फोनच्या रांगेत बरीच माहिती मिळाली होती. केलॉंग ते मनालीपर्यंतचा पूर्ण रस्ता वाहून गेला होता. हा रस्ता सुरू व्हायला 1.5 वर्ष लागलं. त्याच्यानंतर तेव्हा रस्त्याने पुन्हा मनालीला जाणं शक्य नाही, परत येणं शक्य नाही होणार, एवढं तर नक्की कळलं. त्या बाजूचे दोर कापले गेले होते हे लक्षात आलं. ही आमच्यासाठी वाईट बातमी होती. 2-4 दिवसातच पुन्हा मागे परतून आम्ही मुंबईची वाट धरू, हा आम्ही केलेला विचार आम्हाला हा सोडून द्यायला लागणार होता. आता मात्र पंचायत होती, कारण मनाली मार्गे नाही म्हणजे लेहहूनच परत जावं लागणार. पण लेहचा रस्तासुद्धा ओपन होणार की नाही हे याचं काही आयडिया नव्हती. मूळ कार्यक्रमात नसलेल्या मार्गाने आम्हाला प्रवास करावा लागणार होता. आता काय करायचं याची मनातल्या मनात जुळवाजुळव करून मी चालत होतो. सौमित्र आणि विनायक मात्र काळोखात बुडालेले न दिसलेल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत मजेत चालले होते. कालच्यापेक्षा आजची वाट बिकट होती, कारण रस्ताच चढणीचा होता, दमछाक करणारा होता. असं असूनही सौमित्राला काय काहू आणि काय नको असं झालं होतं. त्याच्या भाषेत भीषण सुंदर असलेल्या निसर्गाचा आनंद घेत तो चालला होता. मला फोन करायचा होता म्हणून बरं, हे त्यांनी स्वतःच्या घरी फोन नाही केला सौमित्रने. तो म्हणतो मेरी राह कोई नाही देखता. मला फोन करायचा म्हणून त्याला हे सौंदर्य पाहता आले, म्हणून अधूनमधून माझंच कौतुक करायला तो विसरत नव्हता. खरं तर त्याच्या सहवासाने माझ्या मनाला उभारी आली होती. त्याचं ट्रेकिंगचं ज्ञान, अनुभव आणि त्याचा प्रत्यक्ष वावर, त्यामुळे मीच जास्त प्रभावित झालो होतो. आज कितीही प्रयत्न केला तरी दारच्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. केलॉंगहून उशिरा निघाल्याने आज वाटेत मुक्काम करणं क्रमप्राप्त होतं. मात्र शक्य तेवढं अंतर पार करून दारच्या जवळ पोहोचायचं आम्ही ठरवलं. काल अचानक अनपेक्षितपणे वाटेत नव्याने निर्माण झालेल्या दऱ्या आज आधी माहितीच्या असल्याने आम्ही सवयीने उतरत आणि चढत होतो. सौमित्राच्या मदतीशिवाय असं करणं नक्कीच जड गेलं असतं. आज काही करून जिस्पा गाठायचं असं ठरवून आम्ही पाय उचलत होतो. जिस्पा म्हणजे आमच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर अलीकडे ते गाव होतं मध्ये.
वाटेतच काळोखाने गाठू नये म्हणून वेग, वेळ आणि अंतराचं गणित डोक्यात ठेवून चालणं भाग होतं. मजल दरमजल करत स्टिंगरीला येऊन पोचलो. वाटेत सावली हा प्रकारच नाही आहे अख्ख्या प्रवासामध्ये, आणि ऊन जे जे सूर्य अजिबात दिसत नव्हता, तो ऊन तळपत होता. म्हणजे ते 12,000 फुटावर अजून जास्त जाणवत होतं. थंड प्रदेश असला तरी ऊन अंगाला सहन होणारं नव्हतं. केलाँगहून मनालीकडे जाणारा रस्ता बंद. मग आता आपण या परिस्थितीतून सुटणार कधी? आम्हाला आमच्या गाड्या तिथेच सोडून जायचं नव्हतं. त्यामुळे लेहच्या बाजूचा रस्ता खुला झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, हे माझ्या लक्षात आलं. संध्याकाळचे 4 वाजत होते. स्टिंगरीच्या लष्करी तळाजवळ जाऊन चौकशी करावी असं ठरवलं होतं. तिथे जाऊन पाणी प्यायलो. जवानांनी चहा दिला. तो अमृतासारखा वाटला. फुकट मिळाला चहा मुख्य म्हणजे. रस्ता कब खुलेगा हा प्रश्न त्यांना विचारला आम्ही. म्हणजे सगळ्यांनाच विचारत होतो आम्ही हा. तर खुलेगा तब पता चलेगा असं उत्तर त्यांनी दिलं. असं वृक्ष उत्तर दिलं त्यांनी. कारण त्यांच्यासाठी सुद्धा कंटाळवाणं झालं होतं ते. जवान नसले म्हणून काय झाले, ते सुद्धा माणूसच होते. अशा विपरीत परिस्थितीतही ते आपलं कर्तव्य बजावत होते. आभाळच कोसळलं होतं, त्याला ते तरी काय करणार. एकूणच काहीच अंदाज बांधता येत नव्हता. मन खट्टू झालं. एक मात्र बरं झालं की मी फोन करण्याचा निर्णय घेतला आणि आईशी बोललो. तेवढाच काय तो मनाला दिलासा होता. जवानांचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. आता सगळेच दमले होते. पाय ओढत ओढत चालणं मात्र सुरू होतं. डोंगर, दऱ्या, वारा, कललेली उन्हं आणि त्यांच्या साथीने आम्ही तिथे कितीतरी वेळ चालत होतो. एखादा पारवा दचकून उडून जाई तेवढीच काय ती हालचाल. बाकी सगळं शांत शांत स्तब्ध होतं. सृष्टीच्या त्या अफाट पसाऱ्यात आमचं इथून तिथे जाणं अगदी क्षुल्लक होतं. मुंबईच्या घाई गडबडीतून, कोलाहलापासून हजारो मैल दूर जीवघेण्या शांततेत आम्ही भडंगासारखे भटकत होतो. घर कधी दिसणार माहीत नव्हतं. वाटेत आलेल्या एखाद्या दगडाला लाथ मारून तो खोल दरीत फेकला किंवा हाताने भिरकावला की खाली जाता जाता तो अचानक उसळत असे. पण पुन्हा खाली दरीच्याच दिशेने त्याला जावं लागे, तशीच स्थिती होती. मध्येच एखादा आशेचा किरण दिसे आणि क्षणार्धात नाहीसा होई. यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केला दिसत नव्हता. ही शांतता आता नकोशी वाटायला लागली. गडबड गोंधळ असला तरी गड्या आपली मुंबईच बरी असं वाटू लागलं. अनिश्चितता खूप वाईट असते. शरीराबरोबर मनही थकत चाललंय असं वाटू लागलं. त्याचवेळी समुद्राच्या एव्हरेस्ट चढाईच्या गप्पा कामी आल्या. प्रत्येक पावलागणिक दडलेल्या मृत्यूला बगल देत शिखरावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकाला तिथे कुणी बोलावलेलं नसतं. परतणारच याची खात्री नसली तरी शिखर गाठायचं अतुलनीय शौर्य, धाडस त्याला करावंसं वाटतच ना. हाच रस्ता अगदी 8च दिवसापूर्वी आम्ही मोटरसायकलने मोठ्या ऐटीत मागे टाकला होता. ती त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आत्ताची वेगळी आहे. आता चालावं लागतं ना. मग चालायचं, तक्रार करून का उपयोग. हे सौमित्रचे बोल. आणि ते ऐकणार तरी कोण तक्रार. सौमित्राच्या बोलण्यातून पुन्हा उभारी यायची, धीर वाटायचा. खरंच त्याला देवानेच पाठवलं. परमेश्वराचं अस्तित्व असतं ते असं. सौमित्राला फोन करायचा नव्हतं की काही काम नव्हतं. माझ्याबरोबर मुंबईहून आलेल्या माझ्या इतर मित्रांसारखा तो माझा बालपणापासूनचा मित्रही नव्हता. आलेल्या विनायक सोडून इतर सर्वांनी नकार दिला, पण सौमित्र न बोलवता आमच्यावर आला आणि प्रत्येक क्षणाला तेव्हा त्याचा आधार वाटत गेला. आजही वाटतं सौमित्रबरोबर नसता तर तो प्रवास कदाचित झालाच नसता. किती कठीण रस्ता असला ना तरी चालत राहिलं की मुक्कामाच्या ठिकाणी येतच. आज आम्हाला जिस्पाला मुक्काम करायचा होता. जिस्पा जवळच्या खुणा दिसू लागल्या. सूर्य मावळत असला तरी पूर्ण काळोख झालेला नव्हता. तिथे असलेल्या आयबेक्स हॉटेलमध्ये राहायचा प्रश्नच नव्हता. कालच्या चहाच्या बिलाने हलका झालेला किस्सा तो विचारे मनात यायला देत नव्हता. बाकी तिथे हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच घरं होती. तिकडेच कुणाकडे तरी विनंती करावी आणि त्यांच्याकडे राहावं असं ठरलं. काल ज्या दुकानात बिस्किटं घेतली होती ते दुकान गाठलं. पहिल्यांदा यालाच विचारावं. गावची माणसं खूप चांगली असतात, हा अनुभव आहे. त्या दुकानदारसुद्धा आसरा देईल पाहावं विचारून. काही वेळा वाटसुरणी बसवल्याने नको ती कटकट म्हणून एखादा नाही म्हणतो. आजची परिस्थिती मात्र वेगळी होती. हा आता नाही म्हणणार नाही असं आम्हाला खरंच वाटलं होतं. आणि त्यांनी तसंच केलं. आम्हाला स्वतःहूनच विचारलं की आप इधर ही रहो. आणि त्यांनी विचारला पहिला प्रश्न, फोन लगा क्या. आणि त्याला आम्ही सांगितलं होतं फोन. आणि मग कालपासून आम्ही सोडून त्यांनी माणसं पाहिलेली नव्हती. आमच्या व्यतिरिक्त नवीन माणसं कोणी पाहिलेली नव्हती. त्याला थोडक्यात रिपोर्ट करत राहण्याचा विषय काढला. मोठ्या आनंदाने त्याने होकार दिला. जेवणाची व्यवस्थाही त्यांनीच केली.
म्हणजे पैसे न घेता एवढ्या लांबवर चालत आल्याने आम्ही दमलो असणार हे काही त्याला न ओळखता आलं. काळोख पडायला लागला तशी गारठ्यात वाढ झाली. आम्ही चालत होतो तोपर्यंत आम्हाला थंडीचा त्रास जाणवत नव्हता, पण आता नुसते बसून असल्याने पाय आपसुकच जवळ आले. मुटकुळं करून आम्ही त्याच्या गप्पात सहभागी झालो. गेल्या 50-60 वर्षात जिस्पामध्ये असा पाऊस पडल्याचं आपल्याला आठवत नाही, असं तो म्हणाला. हा पाऊस फार भयंकर होता. रस्त्याने जाणाऱ्या किती गाड्या वाहून गेल्या, किती लोक पडले याची तो माहिती देत होता. आमचं मात्र तिकडे फारसं लक्ष नव्हतं, कारण दारच्या मर्जी आमचे मित्र आमची वाट बघत बसले असणार याची खात्री होती. आज परत येण्याच्या बोलीवर आम्ही निघालो होतो, पण आज जिस्पामध्ये नाईलाजाने मुक्काम करावा लागत होता. बसल्या बसल्या मला झोप यायला लागली. तसेच सगळेच पेंगत होते. सूप नूडल्स असं जेवण घेऊन आम्ही झोपायला सज्ज झालो. उबदार बिछाण्यात ब्लँकेट घेऊन पडता क्षणी झोप लागली. श्रमपरिहारासाठी झोप किती आवश्यक असते नाही. हे माझंही प्रकरण इथे संपलं. पण ह्याच्यानंतर 5च मिनटं फक्त. त्याच्यानंतर 17 दिवस पुढचे अजून 10 दिवस गेले, आणि जेव्हा 10 दिवस पूर्ण झाले तेव्हा सगळे जे ढाबेवाले होते त्या ढाबेवाल्यांचे बरेच ढाबे वाहून गेले होते. त्यांच्यामुळे सगळं सामान संपलं होतं, आणि सगळ्यात शेवटी 10व्या दिवशी जो आम्हाला जेवण देत होता त्याच्याकडचं पण जेवण संपलं, म्हणजे स्टॉक संपला. आणि त्याच्यानंतरचे 6 दिवस आम्ही दिवसामध्ये 3 वेळा चहा मिळायचा आणि बिस्किटं मिळायची. त्याच्यावर आम्ही 6 दिवस काढले. आणि नंतर मग तो रस्ता, लेहकडचा रस्ता जेव्हा सुरू झाला तेव्हा आमच्या बाईकला किक मारायची पण ताकद नव्हती आमच्यामध्ये, कारण पोटात अन्नच नव्हतं. आणि गंमत म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी क्रॉस केला रस्ता. 17व्या दिवशी आम्ही जेव्हा निघालो आणि जेव्हा आम्ही एका ढाब्यावर पोचलो, तिथे काही लोकं होती, तिथे छान जेवण होतं. म्हणजे पुन्हा सौमित्रमध्ये आला. तो म्हणाला की 7 दिवसात काही खाल्लं नाही, डायरेक्ट तुम्ही खाल्लं तर त्रास होणार, त्यामुळे आज फक्त सूप प्यायचा. आणि तिथे सगळं समोर असताना आम्ही सूप प्यायलो फक्त. आणि मग त्यानंतर मग पुढच्या दिवशी मग लेहला पोचलो, आणि 19 दिवसांनी आम्ही टोटल 19 दिवसांनी आंघोळ केली आम्ही. सो आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे बराच आहे या पुस्तकात. हे सगळं थरारच आहे. त्यामुळे खूप लोक म्हणतात की नेहमी हा प्रश्न विचारतात की हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्यांदा लडाखला का गेलास. कारण माझ्याबरोबर जे होते त्यांनी लडाखचा एवढा धसका घेतला की कोणीच पुन्हा लडाखला तयार नाही झालं. तेव्हा माझी 100वी ट्रिप होती, तेव्हा हा विनायक सराफ जो माझ्यावर आला होता त्याला मी जबरदस्ती नेलं होतं माझ्याबरोबर. ते त्यांनी खूपच त्यांच्या मनात तो हे होता. पण म्हणजे मी तर म्हटलं तर मी फुकट घेऊन जातो, तुम्हाला पैसे पण नका देऊ, पण तरी कोणी याला तयार नाही झालं. तो आला मात्र. पण मी सेकंड टाईम का गेलो ह्याचं उत्तर मला स्वतःलाच नाही सापडलं आहे. मी गेलो बस, आणि नंतर जातच राहिलो. सो धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारून. नाही, ते पहिल्यांदा जे काय आलं ते पहिल्यांदा, त्याच्यानंतर कधीच नाही. तर तसे छोटे मोठे आता काय कुठलेही अनुभव आले ना की त्याच्यासमोर हे अगदी चिल्लर वाटतात सगळे. लॉकडाऊनमध्ये एक बकेट लिस्ट केली होती. बसल्या बसल्या उद्योग नव्हते, तर बकेट लिस्ट बनवली होती. त्याच्यामध्ये एक आयटम होता तो, भारतात जी सगळ्यात लांबचा पल्ला गाठणारी जी रेल्वे आहे, म्हणजे दिब्रुगड ते कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस, तिन्ही प्रवास करायचा, म्हणजे सलग करायचा शेवटपर्यंत. आणि शक्यतो एकट्याने करायचा असं त्यावेळेला ठरवलं होतं. तर त्या प्रवासाबद्दल हे पुस्तक आहे. त्याच्यातलं काही तुम्हाला वाचून दाखवणार आहे. थोडीशी सुरुवात, तिची तयारी कशी केली, आणि नंतर त्या 3-4 दिवसातलं एखाद दुसरा प्रसंग सांगणार आहे. युज्युअली प्रवास वर्णन म्हणजे आपण प्रवास करतो, अनुभव येतो, आणि मग अनुभवाचं लेखन होतं. हे एक्झॅक्टली उलटं होतं. म्हणजे मी अनुभव घेण्यासाठीच प्रवास केला होता तो, की मला तो एकट्याने एवढा लांबचा प्रवास करायचा आहे. आणि वाचायला सुरुवात करतो म्हणजे तुम्हाला त्याच्यात अंदाज येईल असतो. नक्की कधी ते सांगता येणार नाही. आठवते नाही की मी ट्रान्स सायबेरियन रेल्वेच्या मॉस्को ते व्लादिव्होस्टॉक या प्रवासाबद्दल नक्की कधी वाचलं होतं. ते कदाचित रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलं होतं. 9,000 किलोमीटर अंतर कापणारी रेल्वे ट्रान्सिब या लघु नावाने रेल्वे ती ओळखली जाते. 8 टाईम झोन पार करणाऱ्या या प्रवासाला साधारण 7 दिवस लागतात. नंतर असंच एक दिवस विवेक एक्सप्रेसबद्दल वाचण्यात आलं की ती भारतातली सर्वात लांब अंतर पार करणारी रेल्वेगाडी आहे. 4,189 किलोमीटर.
आसाममधून दिब्रुगडमधून निघते आणि तामिळनाडूच्या कन्याकुमारी इथे तिचा प्रवास संपतो. 3 रात्री 75 तासांचा प्रवास करणारी ही रेल्वे आहे. म्हणजे विवेक एक्सप्रेसने प्रवास करायचा हा ट्रान्सिप्टच्या निम्म्या अंतराचा आणि निम्म्या कालावधीचा होता. तो प्रवास करणं म्हणजे ट्रान्सिप्टचं स्वप्न पाहणाऱ्याची रंगीत तालीमच जणू होती ती. तो ट्रान्सिप्टचा प्रवास करणे जमेल नाही जमेल तर निदान विवेक एक्सप्रेसचा प्रवास तरी करून दुधाची तहान निदान ताकावर भागवणं असंही म्हणता येईल. म्हणून हा प्रवास करायचं ठरवलं होतं. विवेक एक्सप्रेसचा हा अनुभव एकट्यानेच घ्यायचा असं मी मनाशी ठरवलं होतं. म्हणजे आजच्या भाषेतली सोलो ट्रिप. आजकाल भटकंती संबंधी तरुणांच्या तोंडी हे अनेकदा ऐकायला येतं की मी सोलो ट्रिप केली किंवा करणार आहे. असं एकट्याने भटकंती करायची इच्छा होण्यामागे मला वाटतं त्यांची बदललेली जीवनशैली हे एक कारण असावं. जसं की सोशल मीडियामुळे सतत एकमेकांशी आपण कनेक्टेड असल्यापासून थोडासा ब्रेक मिळावा, किंवा पहा मी कुणाशिवायही राहू शकतो, फिरू शकतो, एन्जॉय करू शकतो हे दाखवून द्यायचं वगैरे वगैरे. माझी एकट्याने प्रवास करायच्या मागची कारणं थोडीशी वेगळी होती. कोणालाही सोबत येणार का विचारलं की काय 75 तास रेल्वेने प्रवास करायचा, असा आश्चर्योद्गार निघणं साहजिक होतं. रेल्वेच्या अपुऱ्या सोयी सुविधा, उशिराने धावण्याची ख्याती वगैरे ही तर रेल्वे प्रवास टाळण्यामागची कारणं होतीच. आणि एवढा वेळ गाडीत बसून करायचं काय हा मोठा प्रश्न होता. थोडक्यात सोबत कोणी आलं तर तोही कंटाळणार, तक्रारीचा सूर आळवत राहणार आणि त्याचा परिणाम माझाही मूड जाण्यामध्ये होणार. आणि कोणी सोबत येणार म्हटलं की दोघांच्या सोयीच्या तारखा पाहिजेत, प्रवासाची साधनं ठरवायला पाहिजेत, काय पाहायचं काय नाही याच्यावरती डिस्कशन व्हायला पाहिजे. हे जर टाळायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे एकट्याने प्रवास करायचा. थोडीशी पूर्वतयारी. कुठल्याही सहलीचा आनंद हा फक्त त्या सहलीचा ठिकाणापुरता मर्यादित नसतोच. सहलीचं ठिकाण निवडणं, सहलीत पाहायची स्थळं ठरवणं, जायचं कसं, परतायचं कसं, प्रवासाची साधनं नक्की करणं, त्याची आरक्षणं मिळवणं हेही उत्कंठावर्धक असतं, मनोरंजक असतं, त्याचाही आनंद लुटता येतो. म्हणतात ना, जर्नी इज मोर एक्सायटिंग दॅन डेस्टिनेशन. आणि जर तुम्हीच सहलीचं नियोजन करत असाल तर मग काय अधिकच धमाल. या सहलीत गुगल मॅप, रेल्वेची वेळापत्रके, दिब्रुगड आणि कन्याकुमारी इथे काय काय पाहता येईल याची यादी, या सगळ्याची मी इतके वेळा पारायणे केली होती ना की बस. मी 30 सप्टेंबरचं भल्या पहाटे 2:30 वाजता सुटणाऱ्या विमानाचं तिकीट काढलं. मुंबईहून कलकत्ता मार्गे सकाळी 10:30 वाजता 2 टप्प्यात ते दिब्रुगडला पोहोचणार होतं. हे आडनिड्या वेळेस निघणाऱ्या विमानाचं तिकीट काढण्यामागे एक उद्देश होता. माझा एक मित्र संदीप सावंत याचे कामाकरता अनेकदा विमानाने दिब्रुगडला जाणं झालं होतं. त्याने मला एक उपयुक्त टिप दिली होती, ती ही की तू दिब्रुगडला जाताना सकाळी पोहोचशील असंच विमानाचं तिकीट काढ आणि विमानातली डावीकडची खिडकी आरक्षित कर. का? म्हणजे तुला उंचावरून ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र किती विशाल आहे हे तुला लक्षात येईल, ते पाहायला मिळेल. त्याचा अंदाज तुला जमिनीवरनं येतच नाही. अजून एक थोडा अभ्यास केला, तो म्हणजे दिब्रुगड ते कन्याकुमारी गाडी क्रमांक जी 22,504 आहे विवेक एक्सप्रेसचा. गाडीच्या प्रवासात एकूण 57 थांबे होते. प्रत्येक ठिकाणी ती किती वेळ थांबणार तेही पाहून ठेवलं होतं. ते कशाला? तर कुठल्या स्टेशनवर खाली फलाटावर उतरून पाय मोकळं करता येतील त्याच्यासाठी. ते बघून ठेवायचं होतं. 75 तास रेल्वेत डब्यात बसून किंवा आडवं होऊन पार करायचे होते. त्याकरता जमेल तितकी हालचाल करत राहणं आवश्यक होतं. अगदी जिथे 2 मिनिटाकरता गाडी थांबणार असेल तिथे काही हे शक्य नव्हतं. पण 2 मिनिटापेक्षा जिथे जास्त गाडी थांबते ते नोंद करून घेतलं. एकूण 9 स्थानकं अशी निघाली की जिथे गाडीचा थांबा 10 मिनिटे किंवा त्यापेक्षाहून अधिक मिनिटाचा होता. एकूण काय तर प्रवासाची तयारी झाली होती, आता ॲक्च्युली प्रवास करायचा होता. 1 ऑक्टोबर 2023 पहिली रात्र. विवेक एक्सप्रेसच्या 3 रात्रींचा म्हणजेच 75 तासांचा अनुभव, तासांच्या प्रवासाची सुरुवात आता होणार होती. वेळापत्रकानुसार आमची गाडीची सुटण्याची वेळ 7:25 होती संध्याकाळची. प्रत्यक्षात मात्र ती 7:55 वाजता विवेक एक्सप्रेस निघाली. अर्धा तास उशिरा सुटली होती. आता या पुढचे 3 दिवस माझा मुक्काम आसन क्रमांक 27 AC 2 टायर A1 या क्रमांकाच्या डब्यात असणार होता. अर्ध्या तासाने पहिला थांबा आला, तिनसुकिया स्टेशन आलं. तिथे एक जोडपं चढलं होतं. ते माझ्या कक्षात येऊन बसलं. त्यांचं आडनाव दास होतं.
ते मला शेजारच्या बोगीत बसण्याची विनंती करू लागले, कारण त्यांची एक सीट माझ्या बोगीत होती तर दुसरी बाजूच्या बोगीमध्ये होती. रेल्वे प्रवासात मी सीटांची अदलाबदल करणं, करावयास सांगणं, करून घेणं हा तर अनुभव आपल्याला नेहमीचाच असतो. तुमचा जर तळचा बर्थ असेल तर प्लीज वरती झोपाल का, माझी तब्येत जरा बरी नाही, अशी विनंती हमखास केली जाते. विनंती करणाऱ्याची अडचण कधी कधी खरी असते, परंतु खालच्या वाल्याला सुद्धा ते नको असतं. तरीसुद्धा श्रीयुत दास काय त्यांचा हट्ट सोडत नव्हते. त्यांनी मला परत एकदा सीट बदली करून द्या म्हणून विनंती केली. मी त्यांना म्हटलं, दादा मैं कन्याकुमारी तक जा रहा हूँ, मुझे 3 दिन इसी ट्रेन में ट्रैवल करना है, इसलिए मुझे सीट बदलना नहीं होएगा, मी म्हटलं. तरी ते परत बाजू में ही है, नीचे काही बर्थ आहे सांगत होते. परंतु दुसऱ्या दिवशी ते बर्धमान येथे उतरणार होते. म्हणजे बर्धमान येथे त्यांच्या जागी परत दुसरा कोणीतरी येणार. तो जर आम्ही केलेल्या सीटच्या बदलीस तयार झाला नाही तर पुन्हा मला माझ्या मूळच्या जागेवरती येऊन बसावं लागणार, बस्तान हलवावं लागलं असतं. शेवटी त्याला समजावलं, अगर आप भी कन्याकुमारी तक जाने वाले होते थे ना तो मैं जरूर चेंज कर लेता. ठीक है जैसी आपकी मर्जी म्हणत श्रीदास यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. सीटची अदलाबदली करण्यास तयार नसलेला हा नेहमीच आखडू वाटतो. जरा लोक तडजोड करायला तयार होत नाहीत असे टोमणेही त्याला ऐकायला लागतात. जाऊ दे, मी बिछाना पसरला आणि झोपून गेलो. दुसरा दिवस म्हणजे सेकंड डे, 2 ऑक्टोबर 2023. मोबाईलवरती रोजचा सकाळचा 6 वाजताचा गजर वाजला. बाहेर उजाडलेलं होतं. कोविडच्या आधीपर्यंत असेल, रेल्वे प्रवासात सकाळी मोठ्या स्टेशनवरती वर्तमानपत्र विकत घेण्याची उत्सुकता असते. गाडीतही पेपर विकायला येतात. त्यासोबत हिंदी इंग्रजी कादंबऱ्या, रेल यात्री, चित्रलेखा, धर्मयुग अशी मासिकेही असतात. इंग्रजी मराठी वृत्तपत्रांची लोकल आवृत्ती मिळते. स्थानिक वर्तमानपत्र वाचायला मिळते. नागपूरला तरुण भारत, लोकहित आवाज मिळायचा. देशभरच्या बातम्यांसोबत त्या भागातल्या घडामोडी कळत असतात. आता त्याची काही गरज नाही. आता मिनिटाला होणाऱ्या घडामोडी तुम्हाला मोबाईलवरतीच कळत असतात. थोडक्यात काय तर आता स्टेशनवर वर्तमानपत्र विकायला ठेवलेली दिसतच नाहीत. आज 2 ऑक्टोबर होता. माझ्या आईचा छोटंसं आईचा वाढदिवस होता. तिला फोन करून शुभेच्छा दिल्या. आईच्या वयाची 85 वर्ष पूर्ण होऊन ती 86 वर्षात आज तिने पदार्पण केलं होतं. बसल्या 11 वेळा अथर्वशीर्ष म्हण. आज चतुर्थी आहे आणि उपवास केला नाही तरी चालेल, पण निदान अंडविंड तरी खाऊ नको याची आठवण करून द्यायला ती काही विसरली नाही. थोड्या वेळाने कामाख्यास रेल्वे स्टेशन आलं आणि काही मिनिटात रेल्वे सराईघाट पुलावरून जाऊ लागली. मी मोबाईलवर ब्रह्मपुत्रेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो, पण हे अतिविशाल नदीपात्र पार करण्यास रेल्वेला पण 7-8 मिनिटाचा वेळ लागत होता. त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा मला तुकड्यानेच करावं लागलं. या प्रवासात एक गोष्ट जाणवत होती, ती ही की गेल्या 10-12 वर्षात रेल्वेच्या डब्यातील बर्थ, त्यावरचे फोम, त्याच्यात तिथे पुरवण्यात येणारी ब्लँकेट, चादरी याच्यात बदल झाला आहे, चांगला बदल झालेला आहे. आमच्या विवेक एक्सप्रेसचे डबेही उत्तम स्थितीतले होते, नवेच होते. जवळपास प्रत्येकाला चार्जिंग पॉईंट, वाचायला दिवा, छोट्या डायनिंग टेबलाखाली पाण्याची ओढली ठेवायची सोय केली होती. टॉयलेट, कचरापेट्या स्वच्छ होत्या. एकूण काय, रेल्वे प्रवास आता सुखकर होत आहे. असं असलं तरी या विवेक एक्सप्रेससारख्या लांबच्या रेल्वे प्रवासात काही अडचणी मात्र होत्या. त्यातलीच एक अडचण जी होती ती म्हणजे या 3 रात्रींचा प्रवास आंघोळीचं काय करायचं. आपण भारतीय उष्ण प्रदेशात राहणारे. आंघोळ हे आपलं नित्यकर्म. आंघोळ केल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही, दिवसभर उत्साही वाटत नाही. त्यातही एखाद दिवस आपण नुसते हातपाय धुवून वगैरे तोंड पुसून काढू शकतो, पण त्यापेक्षा जास्ती नाही. रेल्वे डब्यातील शौचालयाचा वापर न्हाणीघरासारखा करायचा, हे तर मनाला पटणारं नसतं. हल्लीची तरुण पिढी तर बाहेरगावी फिरायला गेल्यावरती हॉटेल निवडताना पहिलं काय बघते तर त्या हॉटेलमधले टॉयलेट बाथरूम कसं आहे, त्या हॉटेलची रूम कशी आहे, ते हवा उजेड कशी आहे, हे सगळं नंतर. सांगायचं तर रेल्वेच्या डब्यात निव्वळ बाथरूमची सोय नाही आहे, टॉयलेटही मोठे नसते. मग या आंघोळीचं करायचं काय. यावर पर्याय 2च होते. एकतर 3 दिवसाची आंघोळची चक्क गोळी घेणे किंवा रेल्वे डब्यातल्या टॉयलेटमध्ये जमेल तशी आंघोळ करणे. मी दुसरा पर्याय निवडला. आता मी रेल्वेत आंघोळ केली तशी अनेकांनी केलेली असेल, त्याच्यात काही खूप हे नव्हतं, पण माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता. थोडीफार मी तयारी करून नेलेली होती. म्हणजे अंग पुसायला पंचा घेतला होता, डोक्यावरून पाणी घ्यायला मग होतं, साबणाच्या वडीऐवजी लिक्विड सोप वापरला, मोठ्या पंचाचे चक्क लहान तुकडे करून घेतले. डोक्यावरचे केस पुसायचा प्रश्न टकलाने माझ्या सोडवला होता.
पंचाचे लहान तुकडे अशासाठी की अंग पुसून झाल्यावर ते ओले का झालेले वाळवत कुठे बसणार, आणि वाळवायचं म्हटलं तर वाळत टाकणार कुठे, म्हणून वापरा आणि टाकून द्या अशा हिशोबाने ते तुकडे करून घेतले होते. कावळ्याची आंघोळ केली. मन नसेल तर निर्मळ, मन जर नसेल तर निर्मळ, तर काय करील साबण. तेव्हा आपले मन निर्मळ आहे असे मानस सांगून समजूत काढली. आणि विवेक एक्सप्रेसमधले हे स्नानपुराण हे माझं असं होतं. तिसरा दिवस बर्धमान ते काटपाडी. सकाळी पाहिलं, सकाळी जाग आली तोवर आमची विवेक एक्सप्रेस आता ओडिसा राज्यात तिने प्रवास केला होता. बालासोर स्टेशन आले. बाहेर पावसाने जोर धरला होता. हेच ते बालासोर जिथे काही दिवसापूर्वी मोठा रेल्वे अपघात घडलेला होता. शेकडो प्रवाशांनी त्याच्यात जीव गमावला होता. इतका तो भीषण होता. बालासोर स्थानकाची पाटी वाचली. इंग्रजीत बालासोर लिहिलेलं होतं, तर हिंदीत गावाचं नाव लिहिलं होतं बालेश्वर. म्हणजे उडिया भाषेत काय होते ते कळलं नाही, परंतु ते बालेश्वरच असावं. इंग्रजीकरणात चांगलं देवाचं नाव असलेल्या गावाचं नाव वृक्ष करून टाकलं होतं. गंमत ही की मराठी व हिंदी बातम्यांमधूनही या गावाचा उल्लेख बालेश्वर न करता बालासोर असाच केला जात होता. आता ते बऱ्याच गावांच्या बाबतीत झालेलं आहे. मुंबईला आपल्याला काय नवीन नाही. मुंबईतल्या शिव उपनगराचा आपण सायन करून टाकलेलं आहे, आणि मुंबईकर आता शिव हे नाव जवळपास विसरलेले आहेत. तोही सायनच म्हणतात. कुठलाही प्रवास म्हटला तर त्यातलं एक आकर्षण मुख्य असतं, ते म्हणजे खानपान. मग तो सोबत घेतलेला दहीभात असो, पोळ्या असो, बटाट्याच्या काचऱ्या, लोणचं, मेथीचे पराठे याचा डबा असो, किंवा मग वाटेत मिळणाऱ्या पदार्थांचा पण आस्वाद घेता येतो. मडक्यातले मिष्टी दही मिटकवता येतात, चिप्स खाता येतात, आमलेट ब्रेडचा नाश्ता करता येतो, ताजा लिंबू मसाला चहा पिता येतो, गरमागरम समोसा खा, काकड्या खा. आणि पॅकेज फूड्समुळे काही ना काही तुम्हाला खायला हल्ली मिळतंच. या लहान लहान पाउचेसनी तर मोठी क्रांती केलेली आहे. 15-20 रुपयाच्या पाऊसमध्ये भले 4-6 मोठी पदार्थ असेल, परंतु भुकेल्या पोटास आधार मिळण्यात तुम्हाला नक्की तुमचं काम होऊन जातं. या प्रवासात मी मात्र जरा हात राखूनच खाणं पिणं करत होतो. भरपेट खाणं टाळत होतो, कारण प्रवास लांबचा होता आणि सतत बसून आणि आडवारून फक्त राहायचं होतं. शारीरिक हालचाल जेमतेम होती, त्याकरता 4 घास कमी खाल्लेलेच बरे, हे वचन डोक्यात ठेवून तोंडावरती ताबा ठेवलेला होता. चौथा दिवस, नाही अजून एकमध्ये आहे. त्याच दिवशी सायंकाळी 7च्या सुमारास राजमहेंद्री किंवा राजमुंद्री स्टेशन आलं. त्याचं नाव आता राजमहेंद्रवरम असं बदललेलं आहे, किंवा असं म्हणूया त्या शहराचा अपभ्रंशित नाव देऊन आता खरं नाव मिळालेलं आहे. गोदावरी नदीकाठचं हे शहर इथून पुढे गोदावरी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. प्रवास सुरू होता. सगळं निवांत होतं, आणि इतक्यात माझ्या बोगीत लोकांची लगबग सुरू झालेली दिसली. समोरच्या बेडवरील आजींना न्यायला त्यांचे 2 सहयात्रेकरू आलेले होते. बहुधा त्यांची सीट त्या सहयात्रेकरूंच्या डब्यात बदलून मिळाली होती. सामान आवरून बॅग भरून त्या तयार झाल्या. त्यांना ते सहयात्रेकरू दुसऱ्या डब्यात घेऊन जाऊ लागले, आणि इतक्यात अजून 3-4 यात्रेकरू दुसऱ्या कोणाचं तरी सामान घेऊन आले. त्याने बेड बिस्तारा ठीकठाक केला. बेडवर एक कांबळं पसरलं, त्यावर दुसरी स्वच्छ चादर पसरली. बॅगा सीट खाली सरकवल्या, नीट लावून दिल्या, आणि एक साधू महाराज अवतरले आणि आजींच्या जागी स्थानापन्न झाले. अच्छा, म्हणजे हे साधू महाराज त्या आजींच्या सीटवरून आता प्रवास करणार होते. उंचीपुरी सडपातळ देहयष्टी, वय अंदाजे 35 असावं, सावळा रंग, चेहऱ्यावर तेज, धोतर, अंगावर भगवीशाल पांघरलेली, पायात खडावा, कपाळी मोठं गंध, डोक्यावर जटा बांधलेल्या, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. त्यांच्या त्या प्रथम दर्शनाने मी तरी प्रभावित झालो होतो. रुबाबदार दिसत होते ते. त्यांची व्यवस्था लावून सामान जागेवर ठेवून त्यांना घेऊन आलेली भक्तमंडळी परत गेली. आम्ही एकमेकांना नमस्कार केला. मी पण कन्याकुमारीपर्यंत सोबत आहे म्हटल्यावर त्यांनी माझी अधिक चौकशी केली. कुठून आलो, कुठे राहतो, काय व्यवसाय करतो वगैरे. मग त्यांची पण थोडीफार माहिती मी करून घेतली. हे साधू महाराज बिहारमधल्या दरभंगा येथील एका आश्रमाचे महंत होते. तिथल्या वयस्कर भक्तगणांसाठी त्यांनी यात्रा आयोजित केलेली होती. दरभंगा ते जगन्नाथपुरी, मग कन्याकुमारी, रामेश्वर, मदुराई, तिरुपती, श्रीशैल्यम, आणि मग सिकंदराहून दरभंग्यास परत, अशी 2 आठवड्यांची यात्रा त्यांनी आयोजित केली होती. त्यांच्या बोलण्यातून असं समजलं की ही तीर्थयात्रा त्यांनी नाममात्र शुल्क आकारून आयोजित केली आहे. सहप्रवासी म्हणून साधूसोबत प्रवास करणे हा माझ्याकरता एक वेगळाच अनुभव होता. उद्या रात्री प्रवास संपेपर्यंत त्यांना जवळून न्यायला मिळणार होते. 4 ऑक्टोबर, चौथा दिवस.
सकाळी जाग आली तेव्हा विवेक एक्सप्रेसनी तामिळनाडू राज्यात प्रवेश केलेला होता. थोड्याच वेळात काटपाडी जंक्शन आले. इथे तुम्हाला आल्यानंतर लक्षात आलं की आपण म्हणजे दक्षिण भारतात आलो आहे. स्टेशनवरती गरमागरम डोसा वडा इडली विकणारे दिसले आणि आम्ही दक्षिण भारतात पोचलो आहोत याची मला खात्री झाली. केळीच्या पानात वाढलेला डोसा इडली, त्यावर ओतलेलं सांबार आणि चटणी, हे सगळं तळ हातावर घेऊन कसरत करत मी नाश्ता केला. चव छान होती, पोटोबा तृप्त झाले. नाश्ता उरकून मी माझ्या बोगीत परतलो. साधू महाराज सकाळी 7 वाजताच उठलेले होते. त्यांचं आंघोळ पाणी उरकलं होतं. चेहरा प्रसन्न होता. आता साधू महाराज तयार होण्यासाठी बसले. पिशवीतून त्यांनी एक मोठा कंगवा काढला, केस विंचरले, डोक्यावर बुचडा बांधला. पिशवीमधून एक गोल आरसा काढून समोर ठेवला. एका डबीतून गंधाची पावडर काढली, त्यात थोडं पाणी मिसळून घोटून गंधाचा लेप तयार केला आणि मग एक दाभणाच्या आकाराच्या व उंचीच्या अशा निमुळत्या पितळी दांडीने तो गंधाचा लेप कपाळावरती लावायला सुरुवात केली. सारं काही शिस्तबद्ध सुरू होतं. समोर मी किंवा अजून कोणी पाहते वगैरे त्यांना काही फिकर नव्हती, कारण एकदाही त्यांनी हे सगळं करत असताना आपल्याकडे कोणी बाजूबाजूचे प्रवासी बघत तर नाहीत असं एकदाही त्याने लक्ष दिलं नाही. त्यांच्याकरता हा एक नित्यकर्माचा भाग होता. कपाळाचा जवळपास सर्वच भाग लेपला होता. मध्ये केशरी गंध, नंतर मग कान, गळा वगैरे गंधाचे बोट काढून झाले. आता साधू महाराज आमचे फारच रुबाबदार दिसत होते. संध्याकाळी तिरुवनंतपुरम म्हणजे त्रिवेंद्रम स्थानक आलं. माझा प्रवास संपत चाललेला होता. आमची बोगी जवळपास पूर्ण रिकामी झाली होती. मी, साधू महाराज आणि अजून 3-4 जण इतकेच प्रवासी उरलेले होतं. एव्हा मला हे माहीत झाले होते की समोर बसलेल्या साधू महाराजांचे नाव किशनचंद महाराज होते. ते थोडे इंग्रजी शिकलेले असणार. त्यांचं बोलणं फार आदबशीर होतं. फोनवर बोलायची सुरुवात ते जय श्रीराम किंवा प्रणामने करीत आणि बोलणे संपवताना बाकी सब कुशल मंगल, वा सब प्रसन्न आहे असे बोलून करायचे. हे साधू महाराज मोबाईल, त्यावर उपलब्ध असलेली ॲप व त्यांचे उपयोग करण्यातही सक्षम होते. त्याबद्दल त्यांना चांगलीच माहिती होती. त्याचा प्रत्यय मला आला तो असा: साधू महाराज व त्यांचे सोबतचे 75 यात्रेकरू आज कन्याकुमारीस मुक्काम करणार होते. उद्या दिवसभर कन्याकुमारीमध्ये फिरून रात्रीच्या रेल्वेगाडीने ते रामेश्वरला जाणार होते. त्यांनी यात्रेकरूंची राहायची सोय मात्र काही ॲडव्हान्समध्ये केलेली नव्हती. किंबहुना पूर्ण यात्रेमध्ये राहायची सोय त्या ठिकाणी पोचल्यावरती करायची असंच त्यांचं ठरलं असावं. साधू महाराजांनी मला विचारलं मी कुठे राहणार ते विचारून घेतलं. मी विवेकानंदपुरमला राहणार होतो. माझ्याकडून विवेकानंदपुरमचा फोन नंबर घेतला. तिथे फोनही केला, परंतु इतक्या मोठ्या ग्रुपकरता त्यांच्याकडे काही खोल्या उपलब्ध नव्हत्या. साधू महाराज व त्यांचे सहकारी पण कन्याकुमारीत इतर ठिकाणी चौकशी करत होते. मी देखील बसल्या बसल्या ॲपवर एक हॉटेल शोधलं. त्यांच्या ग्रुपला लागेल इतकं मोठं आणि वाजवी दर असलेलं एक हॉटेल मला योग्य वाटलं. त्याचं नाव मी त्यांना साधूंना सांगितलं. ते नाव सांगता साधूबाबांनी मोबाईलवर सर्च केलं. त्या हॉटेलची माहिती काढली, तिथल्या खोल्यांचे फोटो पाहिले, त्याचा फोन क्रमांक काढला आणि त्या हॉटेलला फोन देखील केला. हॉटेल मॅनेजरनी त्यांना सोय होईल असं सांगितलं. त्यांनी त्यांच्यासोबतचे म्हणाले की सरकारची रूम का रेट, त्यांना सरकार म्हणत होते ते जे होते, त्यांचे सहयात्रेकरू होते, त्यांच्यासोबतचे त्यांना म्हणाले सरकार जी रूम का रेट ज़्यादा लग रहा है, उसकी चिंता मत करो, हम इतने लोग हैं, वहाँ होटल के लिए हम लोग बड़े कस्टमर हैं, उनको हमारे रेट पे कैसे मनाना मुझे मालूम है, साधू महाराज म्हणाले आणि माझ्याकडे पाहून त्यांनी स्मित केलं. साधू महाराजांची ती उंच सडपातळ काळी सावळी शरीरयष्टी, तजेलदार चेहरा, मंद हसणं, कमी बोलणं, मर्यादित खाणं म्हणजे ते फक्त सकाळी आणि संध्याकाळी खायचे आणि फक्त एक वाडगा असायचा आणि वाडग्यामध्ये एक म्हणजे मोठी मूठभर काजू, बदाम आणि बेदाणे एवढंच फक्त खायचे. पण त्यांनी एकदाही पूर्ण प्रवासामध्ये चहा प्यायला नाही, कुठलंही काही खाल्लं नाही, फक्त एवढंच, आणि सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. त्यामुळे मर्यादित खाणं म्हणजे पौष्टिक मर्यादित खात होते. स्वच्छ राहणं आणि ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता मला भावली होती. त्यांचं वागणं लोभी उर्मट नव्हतं, सोबतच्यांना तुच्छतेने वागणं नव्हतं. अर्थात एक आहेच की काही तासांच्या सोबतच्या प्रवासातील अनुभवावरनं कुणाचा अंदाज बांधता येत नाही, तो करूही नये. असो तरी साधू महाराज मला आवडले होते. आमची विवेक एक्सप्रेस आता काही मिनिटांमध्येच कन्याकुमारीस पोचणार होती. मी सॅक आवरली. 3 रात्री 75 तासांचा या सीटवरचा मुक्काम संपला होता.
स्टेशनमध्ये गाडी शिरली तेव्हा बाहेर हलका हलका पाऊस पडत होता. साधू महाराजांना नमस्कार केला, म्हटलं स्वामीजी फिर मिलेंगे. ते उतरले, हाँ आनंद जी, प्रभू ने चाहा तो फिर से जरूर मिलना होएगा. स्टेशनवर उतरलो. कन्याकुमारी फलक असलेल्या जागी उभा राहून सेल्फी काढला रेकॉर्डसाठी. मी पोचलो तिथे. दिब्रुगडहून 4189 किलोमीटर अंतर कापून कन्याकुमारीस ती पोहोचली तेव्हा नियोजित वेळेपेक्षा फक्त 43 मिनिटं उशिरा पोहोचली होती. त्यातून सुटतानाचा 30 मिनिटाचा विलंब जर वजा केला तर फक्त 13 मिनिटं ती उशिराने पोहोचली होती. आणि हे खूपच उल्लेखनीय होतं. भारतीय रेल्वे जिंदाबाद. ओके, ॲक्च्युली ह्या पुस्तकाचं पब्लिक म्हणजे प्रकाशन मी रेल्वेमध्ये केलं. ते लोकलमध्ये बसून मी आणि माझा प्रकाशक आम्ही दोघांनी मिळून त्याचं प्रकाशन करून टाकलं होतं. आणि हे पुस्तक पण मी भारतीय रेल्वेला समर्पित केलेलं आहे. ओके, आता शेवटचं हे कसा होता हा अनुभव. तर कसा होता हा रेल्वेच्या सलग 75 तासांच्या लांबच्या प्रवासाचा अनुभव. 4189 किलोमीटरचं अंतर कापणारी आत्ताच्या घडीला विवेक एक्सप्रेस ही सर्वात लांब धावणारी गाडी आहे. मी आसाम, नागालँड म्हणजे दिमापूर एकच स्टेशन येतं ते फक्त नागालँडमध्ये, तेवढ्यापुरती ती नागालँडमध्ये शिरते. मी आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ अशा 7 राज्यातून प्रवास केला. नर्मदा व तापी या 2 मोठ्या पश्चिमवाहिनी नद्या जर सोडल्या तर भारतातील इतर सर्व मोठ्या नद्या ज्या बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात त्या म्हणजे ब्रह्मपुत्रा, तिस्ता, गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या आम्ही ओलांडल्या होत्या. भारतातलं खारट किंवा मचूळ पाण्याचं सर्वात मोठं सरोवर चिल्काच्या काठाने प्रवास झालेला होता. या प्रवासामध्ये 57 स्थानकं होती, त्यापैकी 22 स्थानकं ही जंक्शन होती. आता ह्या गोष्टी जेव्हा माझ्या ध्यानात आल्या तेव्हा प्रवासाचा कंटाळा येणं अशक्य होतं. आणि मी सांगणार कोणाकडे कंटाळा आला तरी, हे नव्हताच आला, पण तरीसुद्धा हा बैल म्हणजे मार मीच केलं होतं, त्यामुळे काही कंप्लेंट करायचा प्रश्न नव्हता, पण नव्हताच आला कंटाळा. आता गाडीत बसल्यावर माझ्याकडे एक तर वेळच वेळ होता. मग इतके तास गाडीत बसून केलं काय मी. सोबत वाचायला पुस्तक वगैरे काहीच घेतलं नाही, त्याऐवजी सहप्रवाशांना वाचायचं असं मी ठरवलं होतं. विवेक एक्सप्रेस ही काही पर्यटक गाडी नाही आहे, जशी पॅलेस ऑन व्हील्स किंवा डेक्कन ओडिसी वगैरे असतात तशी, की जिथे तुमच्यासोबत फक्त पर्यटक असतात. ही पॅसेंजर म्हणजे प्रवासी रेल्वे गाडी आहे. त्यामुळे माझ्या या प्रवासातले सहप्रवासी सतत बदलत जाणारे होते, विविध कारणाने प्रवास करणारे होते. श्री व सौदास हे निवृत्त कुटुंबीय होते, मुला नातवंडमध्ये रमलेले. साधू महाराज महंत होते, आपल्या भक्तमंडळींना घेऊन यात्रेस निघाले होते. त्यांच्या भक्तमंडळींमध्ये गुरुची सेवा करावयास मिळून चढावड लागलेली होती. कोणी परप्रांतीय कामगार कुटुंब कबिल्यासकट 4000 किलोमीटरचा प्रवास करून मजुरी करता निघालेला होता. टॅक्सी सेवा पुरवणारा मनोज 1.5 दिवसाच्या सहवास जीव लावून गेला होता. कोणी लष्करातला जवान जागोजागच्या लष्करच्या भाकऱ्याचं भाजणे संपवून आता आपल्या गावी स्थिर जीवन जगण्यास चालला होता. डब्यात बेडरोल पुरवणारा, रसोईण्यातला जेवण नाश्ता आणून देणारे असे कोण त्या दिवसात संपर्कात आले गेले त्यातले काही लक्षात राहिले. या सगळ्यांच्या सोबतच्या सहवासात मानवी मनाचे अनेक कंगोरे पाहायला मिळाले. आता एक कन्फेशन, मला आता माझं एक स्वार्थी कृत्य मान्य करून टाकायचं आहे. माझी मित्रसंपदा भरपूर आहे, परंतु कोणाही सोबत पटकन मैत्री जमवण्याची कला काही माझ्यामध्ये नाही आहे. कित्येकांना ते अगदी सहज जमून जातं, ते लिलया संवाद साधू शकतात. प्रवासात तर तसा फार वेळही हाती नसतो. परिणामी मीच पुढाकार घेऊन या सहप्रवाशांबरोबर संवाद साधायचा नेहमी प्रयत्न केला, स्वार्थीपणाने. यामागे अर्थात कुठलाही भौतिक लाभाचा उद्देश नव्हता. आता असं म्हणता येईल की थोडंफार जमवता आलं. या प्रवासात भारताचा बदलता भूभाग पाहायला न्यायता आला. रेल्वे मार्गाचं ईशान्य भारत टोक ते पूर्व किनारपट्टी ते पश्चिम किनारपट्टी ते दक्षिण टोक, अशा प्रवासात बाहेरचा परिसर, निसर्ग हळूहळू बदलत गेला. पावसाळा नुकताच संपला होता, त्यामुळे सगळीकडे हिरवगार होतं. शेतामध्ये पिके उगवती, जरी ती कापणीस आलेली नव्हती. आसामात ब्रह्मपुत्रेच्या काठावरील सखल प्रदेशात भाताची शेतं, चहाचे मळे पाहणं सुखद होतं. बंगालमधून प्रवास करताना ठळक दृश्य होतं. लहान लहान घरं आणि घरासमोर मत्स्यशेती करण्याची तळी, गावास लागूनची भातशेती. जलपायगुडीच दिसली ती अननसाची बाग आहेत, काळसर हिरव्या रंगाची. म्हणजे मला पण सरप्राईज होतं की सगळ्यात जास्त अननसाचं उत्पादन जलपायगुडीमध्ये होतं. आपल्याला असं वाटतं की किनारपट्टीला किंवा केरळमध्ये होत असेल, पण सगळ्यात जास्त उत्पादन तिकडे होतं. काळसर हिरव्या रंगाची. ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये भातशेती, नारळीच्या बागा, शेतं दिसत होती.
तामिळनाडूतून पूर्व किनाऱ्याकडून पश्चिम किनाऱ्याकडे जाणारा प्रवास हा गर्द जंगलातून, डोंगर दऱ्यातून, अजस्र पाषाणांच्या टेकड्यांच्या प्रदेशातून जातो. गावाभोवताच्या नारळ केळीच्या बागांच्या कडेने झाला होता. शेवटचा टप्पा तर केरळच्या हिरव्या मखमली प्रदेशाने नटलेला होता. आसाममधली संध्याकाळ 5 वाजताच काळोखी झाली होती, तर केरळमध्ये सायंकाळी 6:30-7 वाजेपर्यंत मात्र ऊन पडलेलं होतं. 2 गोष्टी मात्र या प्रवासात सगळीकडे दिसल्या. एक म्हणजे भाताची शेतं, कारण हा सर्वच पट्टा भात खाऊ होता, आणि अधूनमधून परंतु सतत नजरेस पडणारी लहान मोठी कमळांनी फुललेली तळी, पांढरी लाल गुलाबी कमळे नेत्रसुख देत होती. आता शेवटचा प्रश्न, परत करायला आवडेल का मला असा रेल्वेचा लांबचा प्रवास, आणि तोही असा एकट्याने? या प्रश्नांना माझं उत्तर होय. एक मिनिट फक्त. सर्वप्रथम म्हणजे एकतर आत्माराम यांच्याबरोबर आज ते पण पर्यटनासंबंधी किंवा प्रवासासंबंधी शेअर करायला लागणं ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल त्यामुळे आयोजकांचं पण धन्यवाद. आणि आयोजकांच्या बद्दल एक मुद्दाम सांगायचं आहे. बरेच ठिकाणी म्हणजे आपण सगळेच सोशल मीडियावरती आहोत. बरेच ग्रुपमध्ये वाचक कट्टा असतो किंवा वाचकांचा काही ग्रुप असतो, पण वाचनाचं प्रत्यक्ष इथे येऊन वाचन करून घ्यायचं ही जी काय संकल्पना आहे ना, ती खरोखर ग्रेट आहे. नाहीतर आपण असे वाचक कट्टे असतात, पण हासा वाचक कट्टा नाही आहे. सो त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. थँक्यू. हे विवेक यात्रा म्हणून आहेत, थोडीशी आहेत. हो, म्हणजे ते मला टाईम म्हणजे हे कमी वाटला, कारण मी म्हणून एक दिवस दिब्रुगडला आधी पोहोचलो होतो मुद्दाम. कारण मी तेव्हा 2 ब्रिज बघितले. ते एक तो बोगीबील म्हणजे डबल डेकर सगळ्यात जो मोठा आहे तो, आणि भूपेन हजारिका सेतू, तो आता सगळ्यात लांबचा पूल आहे सध्या. पण आता नवीन नवीन पूल बनत आहेत. नाही, मला आता तिथे आपण किती प्लॅनिंग केलं तरी कसं चुकतं ते त्याच्यामध्ये सांगतो. मी गेलो आणि मग म्हणजे सकाळी पोहोचलो ना, म्हणजे 11 वाजता पोहोचलो होतो दिब्रुगडला, आणि मी थोडासा म्हटलं आराम करूया, कारण रात्रभर प्रवास करत होतो. म्हटलं 3-4 वाजता बाहेर पडूया, मग संध्याकाळी बोगीबील ब्रिज बघू, कारण तिथे लायटिंग बिटिंग छान असतं, एक फेरी मारू, हे करू, आणि मग परत येऊया. असं म्हणजे ही ब्रह्मपुत्रा पण बघायला मिळेल. पण मी 4 वाजता त्याला बोलवलं होतं टॅक्सीवाल्याला. तो येईपर्यंत, आम्ही निघेपर्यंत 4:30-5 वाजले. 5 वाजता पूर्ण काळोख. म्हणजे मला ती दिवसाची बघायची होती ब्रह्मपुत्र, ती बघायला मिळाली नाही. खरं तर आधी दार्जिलिंगला वगैरे तिकडे गेलो होतो तेव्हा माहिती होतं की इथे संध्याकाळी लवकर काळोख पडतो, पण तरीसुद्धा माझ्या काही ते ध्यानात आलं नाही, त्यामुळे मला दिवसा बघता नाही आली. अर्थात दुसऱ्या दिवशी मग ह्याला मी गेलो होतो, भूपेन हजारिका सेतूला गेलो होतो. तिकडे मग मात्र मला दिवसा बघायला मिळाली ती. त्यामुळे तसं किती प्लॅनिंग केलं तरी थोडंसं काहीतरी इकडे तिकडे तुमचं चुकत जात असते. हां, तीच तर म्हणजे. नाही, मी ॲडव्होकेट आहे, त्यामुळे म्हटलं तर रिटायरमेंटच आहे. म्हटलं तर काम करत राहायचं. आणि माझी कोर्ट प्रॅक्टिस नाही आहे, म्हणजे चेंबरचंच काम आहे, त्यामुळे मला हां, हो सांगतो. हे दे ना, हे द्या ना, बाजूचा पाऊस. हे माझं 3रं पुस्तक आहे, पण तिन्ही थोडी वेगळी वेगळी आहेत. जस्ट आता वेळ आहे म्हणून सांगतो. हे पहिलं पुस्तक आहे तावभर म्हणून. तावभर म्हणजे तुम्हाला आपण माग बघतो की आपण 1-1.5 मिनिटापेक्षा काही मोबाईलवरती वाचलं की फक्त स्क्रोल करून टाकतो, म्हणून छोटे छोटे फक्त लेख होतं, ते पहिलं पुस्तक होतं. म्हणून ताव म्हणजे फुलस्केप, आपला फुलस्केप बरोबरचे लेख होते म्हणून छोटे छोटे, म्हणजे तुम्ही कुठलंही उघडा आणि मग तुम्ही तिथे वाचू शकता, असं त्याच्यात होतं. नंतर दुसरं माझं एक छोटं फार्म हाऊस आहे देऊळखामला, म्हणजे शहापूरच्या इथे पुढे. तर देऊळखामची नोंदवही म्हणून एक पुस्तक आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये तिकडे गेल्यानंतर जे काय वेगवेगळे अनुभव आलाय त्याच्याबद्दल हे पुस्तक आहे. यातलं एक वाचू, 1-2 मिनिटात वाचतो. आहे ना 2 मिनिटं? दुपार काय डोळखामचं वाचतोय. डोळखामला मी पोहोचतेच तर 11-11:30 वाजून जातात. सोबत आणलेली दुधाची पिशवी, चहा, साखर वगैरे मी मावशीकडे सुपूर्द करतो. ती चुलीवर चहाचे आधण टाकते. मावशी आणि बुवा म्हणजे मी तिथे एक जोडपं ठेवलंय ह्याच्यासाठी.
ती चुलीवर चहाचे आधण टाकते. बुवा ताजा ताजा पाती चहा तिला आणून देतो. गंमत म्हणजे बुवाला हा माझ्याकरता केलेला दुधाचा चहा आवडत नाही. त्याला काळाच चहा लागतो. चहा होईतो मी जरा फ्रेश होतो. खाली उतरून सभोवर एक फेरी मारतो. चाफ्याच्या फुलांचा मोसम संपलेला असतो. लाल चुटूक जास्वंदीची फुले झाडावर डोलत असतात. झेंडूला कळ्या फुटलेल्या असतात. घट्ट गड बसले की त्या फुलायला लागतील. मग अगदी डिसेंबर अखेरपर्यंत ती फुलत राहतात. फुलांचा आकार वाढत गेला की शेवटी त्या झाडांनाही ती पेलवत नाहीत, ती आडवी होतात. एव्हाना चहा तयार होतो. चहा टोस्ट खाऊन झाले की मी बुवासोबत प्लॉटवर पूर्ण चक्कर मारायला बाहेर पडतो. पावसाची सर नुकतीच येऊन गेलेली असते. म्हणजे हे सारण याच सुमारास किंवा थोडंसं लेट त्यावेळेचं लिहिलेलं आहे. आमचे 2 प्लॉट लागून आहेत. रस्त्याच्या बाजूस सपाटी असली तरी मागच्या बाजूस ते सपाट नाहीत. मध्ये एक उतार आहे व मग परत चढाव. या मधल्या भागातून एक पावसाळी ओढा वाहतो, जो पुढे खाली डोळखाम धरणाच्या पाण्याला जाऊन मिळतो. ओढा ओलांडून पलीकडे मागच्या बाजूस जाता यावे याकरता एक बंधारा टाकला आहे, दगडधोंड्याचा. तो मुद्दाम पक्का केलेला नाही आहे. पाऊस जोराचा असला की त्यात 5-6 फूट खोल पाणी अडते. तो पक्का नसल्याने दगडांमधून पाणी जिरपते. पाऊस थांबला की पाण्याची पातळी आपोआप कमी होते. या बंधाऱ्यावर पोचलं की त्यात मासे आलेत का व ते किती मोठे झालेत हे पाहायची उत्सुकता असते. खरं तर हा ओढा उन्हाळ्यात पूर्ण सुकतो. ज्या तलावास त्याचे पाणी जाऊन मिळते तो तलाव 700-800 फूट खाली आहे. पण जेव्हा ओढ्याचे पाणी वाहते तेव्हा तेव्हा वाहत्या प्रवाहातून ते खालून वर येतात, उड्या मारत येतात, अंडी घालण्यासाठी येतात ते. पूर्वी मी एक कातकरी ठेवला होता कामाला. तो खायचा पकडून. आमचे बुवा मात्र माळकरी आहेत. तो नाही खात. आमची चाहूल लागताच पाण्याच्या कडेस बसलेली बेडकाची पिल्लं पाण्याकडे झेपावतात. खेकडे बिळात शिरतात. मासेही दगडांच्या फटीत लपतात. क्वचित सापाची कातही दिसते या भागात. पलीकडे चढून वर आले की शंकासूर अजून भरलेला दिसतो, लाल केशरी पिवळ्या फुलांच्या ताटव्यांनी. गुलमोहरा इतकाच तोही सुंदर दिसतो. कुंपणावरचे निवडुंग, ज्याला इथे साबर म्हणतात, पानं फुटलेले हिरवेगार दिसतात. सगळीच झाडे झुडपे नुकत्याच बाहेर पडलेल्या युवतीसारखी भासत असतात, ताजीतवानी. पावसाच्या सुरुवातीला आम्ही लावलेली काही रोपे रुजलेली दिसतात, पण ती कितपत टिकतात ते पाऊस संपल्यावरतीच कळतं. दरवर्षीच्या अनुभवावरून आता असं लक्षात आलं आहे की या डोंगरावरच्या खडकाळ जागेत, असं टेकडीवरती, आपलं येऊर कसं वरती आहे पण येऊरपेक्षा जास्ती खडकाळ आहे, आता लक्षात आलं आहे की या डोंगरावरच्या खडकाळ जागेत रोपं जगण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु आपण नेटाने रोपं लावत राहायची. हा मागचा भाग तसा उजाड होता. आता मात्र लांबून त्यावर हिरवे ठिपके दिसू लागलेत. बुवा एकीकडे लावलेल्या रोपांची माहिती सांगत असतो. काय करूया काय नको ते सांगत असतो. आम्ही परत फिरतो. पावसाच्या सुरुवातीस लावलेल्या रताळ्याचे वाफे फुललेले दिसतात. तिकडे रताळी छान लावतात, मस्त लावतात ते. दसरा दिवाळीमध्ये ती मिळतील खायला. कारल्याच्या वेलींवर फुलं दिसतात. एखादे पिटुकले कारलेही दिसते. काकडी घोसाळ्यांचे वेल पण टरारलेले आहेत. करंदाचे वेलही, करंद म्हणून ते वरती चढवतात ते हे आहे, तुम्हाला माहिती असेल. करंदाचे वेलही वर चांगले चढले आहेत. यंदा पाऊस लांबल्याने काय हाताशी येते काय माहीत नाही. वांगी मिरच्या लागल्या आहेत. आळू भरपूर आले. हे सगळं पाहून मन अगदी सुखावतं. बंगलीत परत येईपर्यंत 1 वाजून जातो. येताना मी एक वेळचा डबा घेऊन येतो पोळी भाजीचा. आता ते पण बंद केलं कारण टेस्ट जास्ती छान देतात. आहे मिसेस तरीसुद्धा. पोळी भाजीचा सोबत चटणी कोशिंबीर यापैकी काहीतरी असतं. मावशीने ताजी काकडी कापलेली असते. तिखट मीठ पेरते त्यावर. बुवा आणि मावशीची पण भाकरी खायची वेळ झालेली असते. घोंगडी टाकून मी आणि बुवा त्यावर बसतो. आम्हाला वाढून मग मावशी जेवायला घेते. त्यांना मी डब्यात आणलेली भाजी चटणी देतो. त्यांच्यातली चतकोर भाकरी आणि डाळ मीही खातो. मावशीची डाळ भारी लागते, मस्त करते ते. जेवण उरकतं. नंतर इकडच्या तिकडच्या पाऊस पाण्याच्या गप्पा होतात. नंतर मग वाऱ्याची दिशा पाहून कॉट हलवायची. पाय मोकळे करून आडवं पडायचं आणि डाव्या कुशीवर पडून झोपून जायचं. पावसाच्या सरी जात येत असतात. पातळ चादर अंगावर ओढायची. मोबाईलला गप्प करून निवांत झोपून जायचं. किती वेळ डुलकी लागेल ते काही सांगता येत नाही. कधी 15 मिनटं तर कधी तासभर. बाहेर रस्त्यावर आलेल्या गुरांच्या गळ्यातल्या घुंगुरमळांनी हंबरण्याने मला जाग येते. इथे काय होतं, तिकडे भरपूर गवत असल्यामुळे, हिरवा चारा भरपूर असल्यामुळे संगमनेर म्हणजे घाटाच्या वरनं इगतपुरीच्या पुढे तिकडनं ते गुराखी ते गायी घेऊन येतात. 50-50, 60-60 त्यांच्या गायी असतात. आणि ते जोपर्यंत कोवळा वारा आपलं हे आहे, चारा आहे, तोपर्यंत थांबतात. जून व्हायला लागला की ते परत वरती जातात. तर ते दुपारी तिकडे हमखास येतात. ते
इकडे बुवाची फाटक बंद करायची गडबड उरते, कारण त्यांच्यापैकी एक दोन गुरे रस्ता सोडून आत डोकावतातच. गुराढोरांचा टोळ गुराढोरांचा तो घोळका पुढे सरकतो आणि थोड्या वेळाने परत रस्ता शांत होतो. मावशी कडेच्या दरवाजाच्या पायरीवर बसून दम टाकत असते. तिची पाठमोरी बाजू त्या दरवाजात एखाद्या चित्रासारखी दिसते. झोप झालेली असली तरी मीही लगेच उठत नाही. सोबत आणलेलं पुस्तक वाचत बसतो. थोडीफार पानं वाचून बुकमार्क पुस्तकात सरकवतो व पुन्हा बाहेर बघत बसतो. खिडकीतून दूरवर काळे ढग जमा होऊ लागल्याचं दिसतं. दुपारनंतरचे ठरलेलं दृश्य आहे, कारण या ढगांमागे कळसुबाई, भंडारदरा, आजा पर्वत सगळे लपलेले असतात. या 3 महिन्यात त्यांचं दर्शन झालेलं नसतं. नवरात्र बसेल आणि मग हा ढगांचा पडदा विरळ होऊ लागेल आणि मग अभूतपूर्व नजारा समोर येईल. मध्येच परत माझा डोळा लागतो. इतक्यात आतून फुंकणीचा आवाज ऐकू येतो व मला जाग येते. मावशीने चूल पेटवायला घेतलेली असते. आळसावलेल्या दुपारची सांगता आता वाफळलेल्या चहाने होणार असते. अशी आठवण करून दिली. तर असं हे वेगळं थोडं पुस्तक आहे.